Praise the Lord. देवाला धन्यवाद. Let us all look to God. चला डोळे बंद करा. पहिली तर प्रार्थना करू. Father, we thank you and praise you for this evening. माझ्या परमेश्वर बापा, आजच्या सायंकाळच्या समयासाठी आम्ही तुझे आभार मानतो. We are your dear children आम्ही तुझी प्रिय लेकरं आहोत and you are our dear Father. आणि तू आमचा प्रिय बाप आहेस. You always lead us and you always तू guide us. नेहमी आम्हाला चालवतोस, आम्हाला मार्गदर्शन करतोस. Even tonight, आज रात्री सुद्धा speak to us, Lord, आमच्याशी बोल that we may understand. की आम्हाला कळावं. Because there are so many things कारण अनेक गोष्टी आहेत that the world speaks ज्या जगातनं आम्हाला ऐकायला मिळतात. and we cannot trust them. जग अनेक गोष्टी बोलतं, पण त्या गोष्टींवर आम्ही विश्वास ठेवू नाही शकत. But you are our Father. परंतु तू आमचा बाप आहेस You always have the best intention concerning us, Lord. आणि नेहमी तुझ्या मनामध्ये आमच्या विषयीनं चांगलेच हेतू असतात. So speak once again म्हणून परत एकदा बोल that we may be blessed. की आम्हाला आशीर्वाद मिळावा. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना आम्ही मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. आमेन. देवाला धन्यवाद. The power of midnight vigil. मध्यरात्री केलेल्या प्रार्थनेतलं सामर्थ्य. The power of midnight vigil. मध्यरात्री केलेल्या प्रार्थनेतील सामर्थ्य. We'll open our Bibles to Exodus chapter 12, verse 42. निर्गमाचा 12वा अध्याय आणि त्यातलं 42 वचन सर्वांनी यावेळेला काढा. सर्वांनी खाली बसून घ्या. आपापलं बायबल आता बाहेर काढा. निर्गमाचा 12वा अध्याय 42व वचन. It is a night to be much observed unto the Lord for bringing them out from the land of Egypt. This is that night of the Lord to be observed of all the children of Israel in their generations. निर्गमाचा 12वा अध्याय आणि त्यातलं 42व वचन. त्यांना मिस्र देशातून काढून आणल्याबद्दल ती रात्र यहोवासाठी विशेष पाळायची आहे. इस्रायलाच्या सर्व संतानांनी त्यांच्या पिढ्यानपिढ्या विशेष पाळायची यहोवाची रात्र ती हीच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. This night was selected by the Lord. आणि ही रात्र प्रभूने निवडलेली रात्र होती. Why? का? To bring his people out from the land of Egypt, त्याच्या लोकांना मिस्र देशातून बाहेर काढायला, out of the land of bondage. त्याच्या लोकांना बंधनातनं बाहेर काढायला. And the timing that God selected was midnight. आणि जी वेळ देवाने त्यासाठी निवडली ती होती मध्यरात्र. The date also was selected by God, आणि तारीख सुद्धा देवानेच निवडली होती. and time also was selected by God. वेळ ही देवानेच निवडलेली होती. Praise God. देवाला धन्यवाद. And God did it at midnight. आणि देवाने हे कार्य मध्यरात्री केलं. There has to be some reason why God did it at midnight. आणि देवाने हे काम मध्यरात्री का केलं त्याच्या मागे काहीतरी कारण असायला हवं. There is something very significant about the night time. आणि रात्रीच्या समयाविषयी काहीतरी फार दर्शकात्मक अर्थ आहे. Night time is the time रात्रीचा समय एक असा समय असतो when the demons are most activated. ज्या दुरात्मे, भूत आणि सैतान वाढत्या प्रमाणामध्ये कार्यशील असतात. They are always very active at night time. सैतान, भूत आणि दुरात्मे रात्रीच्या समयी फार कार्यशील असतात. हे लक्षात ठेवा, नाही तर लिहून ठेवा. Most of the evil that is committed on this earth is at night time. जास्तीत जास्त दुष्टाई जी या पृथ्वीवरती केली जाते ती रात्री केली जाते. Night time is darkness time. कारण रात्रीचा समय हा अंधाराचा समय. Anything related to darkness comes from the devil. आणि अंधाराचा ज्या कशाशी संबंध आहे ते सगळं सैतानाकडूनच येतं. Amen. Amen. And so night time is the time where we see much of the activities of the demon forces. तर रात्रीच्या प्रहरी आपल्याला सैतानी कृत्य वाढत्या प्रमाणात दिसतात. All evil planning, evil schemes are done at night time. सर्व वाईट योजना, कुयोजना, दुष्ट योजना रात्रीच्या वेळी केल्या जातात. All these powers that these diviners get is at the night time. आणि हे सगळं सामर्थ्य आणि शक्ती तंत्रमंत्र करणाऱ्यांना मिळते ना ती रात्रीच्या वेळी मिळते. Yes, most of them get those powers at midnight. चेटूक करणी, तंत्र मंत्र करणाऱ्यांना सामर्थ्य रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त वेळेला मिळतं. I know it because as I told you my story, मला माहित आहे कारण की मी तुम्हाला माझी कहाणी सांगितली. that when I was very small, about 10 years old, मी सुमारे 10 वर्षाचा असताना my father used to invite magicians home. माझे वडील जे होते ना, माझे वडील घरात जादूगारांना बोलवायचे. And that magician also would come somewhere around 8 o'clock, 9 o'clock at home. आणि तो जो कोणी जादूगार असायचा तो सुद्धा रात्री काहीतरी 8 वाजायला आले की यायचा. 8च्या सुमारास रात्री.
And he used to show many magic at home. आणि बरीच सारी जादू तो घरात करून दाखवायचा. But one magic that really remained in my heart was where he asked one of the children that they should come forward. He is going to do something very different. पण एक जादू त्याची माझ्या मनात राहून गेली, ती अशी म्हणजे त्याने माझ्या पालकांना सांगितलं, तुमच्यातलं एक लेकरू, तुमचं एक मूल, एक मुलगा पुढे पाठवा आणि मी त्याच्यावर काहीतरी करतो. And so who is ready? तर कोण तयार आहे तुमच्या मुलांमध्ये? Because this is the last magic I will do at home. कारण शेवटची जादू मी आता करणार आहे तुमच्या घरात. And I will remove that soul of that boy for a moment. आणि जो कोणी तुम्ही तुमचा मुलगा पुढे पाठवाल, त्या मुलाचा जीव मी काही क्षण काढून घेईन And then again put it back. आणि परत त्याचा जीव मी त्याच्या देहात, त्याच्या शरीरात घालीन. Now that time त्यावेळेला I volunteered to go ahead. मी स्वेच्छेने पुढे गेलो I went forward. पुढे. He made me to sit on the chair. त्या जादूगाराने मला खुर्चीवर बसवलं. We never knew what was really going to happen. आम्हाला काय माहिती ना की खरोखर काय होणार आहे, We thought some kind of magic or hand trick that he will do. की काहीतरी हाताची जादू तो करेल असं वाटलं होतं आम्हाला. And then he placed his hand on my forehead. मग त्या जादूगाराने त्याचा हात माझ्या कपाळावर ठेवला. And that time I was about 10 years old. मी सुमारे 10 वर्षाचा वगैरे तेव्हा असेल. And as he placed his hand, आणि जादूगाराने माझ्या डोक्यावर हात ठेवल्यावर, he said certain things. कपाळावर हात ठेवल्यावर तो काहीतरी बोलला. Suddenly, अचानक I found myself out of my body. माझ्या लक्षात आलं की माझा जीव माझ्या शरीरातनं बाहेर आलाय. I stood in front of myself. म्हणजे मी माझ्या स्वतः समोर उभा होतो, मी माझ्यातनं बाहेर आलो. And my body had slumped. माझं शरीर असं ढेपाळल्यासारखं पडलं. And he was looking at his watch. आणि जादूगार त्याच्या घड्याळाकडे बघवता. He said, within this time, if I don't bring back his soul, he will die. आणि जादूगार म्हणाला की या वेळेमध्ये, एवढ्या कालावधीमध्ये ह्याचा प्राण, ह्याचा जीव मी परत त्याच्या शरीरात टाकला नाही तर हा मरूनच जाईल. My mother got very scared. माझी आई घाबरली. She thought it was some hand trick that he was going to माझ्या perform. आईला वाटलं की तो काहीतरी हातची जादू करेल, असं काही करेल असं वाटलं नाही. And so she said, immediately do it. तर माझी आई त्यांना म्हणाली, अहो तुम्ही लवकर करा, लगेच करा. And I was trying to tell my mother, I am here. आणि माझं ढेपाळलेलं शरीर किंवा माझा जीव जो आहे तो जणू माझ्या आईला सांगायचा प्रयत्न करतो, मी इथे आहे. Because I was standing next to my mother, my body was slumped on that chair. कारण मी माझ्या आईच्या शेजारी, म्हणजे माझा जीव माझ्या आईच्या शेजारी आणि माझं शरीर ढेपाळलेलं समोर खुर्चीवर. So I was just trying to gain my mother's ते attention. अदृश्य आत्मा असतो ना तो, तसं तर ते माझ्या आईचं लक्ष मी खेचून घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण But- ते जमेना. She couldn't hear me. अदृश्य ना, तिला माझं ऐकू जाईना, तिला मी दिसेना. And then he again placed his hand on my forehead. परत त्या जादूगाराने त्याचा हात माझ्या कपाळावर ठेवला. And that moment I didn't have any kind of feeling. त्या क्षणाला मला काहीच जाणवलं नाही. Though he placed his hand on the forehead. जरी माझ्या कपाळावर त्याने हात ठेवला, मला जाणवलं काही नाही. But in a few seconds, पण काही सेकंदात suddenly I went back into my body. अचानक मी माझ्या शरीरात परत गेलो And then I got my sensation back. आणि माझ्या संवेदना परत आल्या. And then he revealed one thing. मग त्याने एक गोष्ट सांगितली, This kind of magic can be performed only when I get my powers in midnight. त्यांनी एक गोष्ट प्रगट केली त्यावेळेला की अशा पद्धतीची जादू मी मध्यरात्रीच्या समयासच करू शकतो, कारण तेव्हाच मला त्या शक्त्या मिळतात. I have to go to the graveyard, get the powers at midnight. मला कब्रस्तानात जावं लागतं आणि मध्यरात्री कब्रस्तानात जाऊन तिथून मला त्या शक्त्या घ्यायला लागतात. So there is some power where you get at midnight. तर मध्यरात्रीला अशा काही शक्त्या, सामर्थ्य मिळतं बरं का. That's what I was trying to reach to you. आणि मला तुमच्यापर्यंत जे पोचवायचं होतं ना, की ज्या तुम्हाला असं वाटत असेल की असं कसं आपलं इथं एवढं मॉडर्न जग, अत्याधुनिक जग झालेलं आहे आणि रात्रीच्या वेळी सैतान वगैरे, असं काही नाही बेटा. जे खरं आहे ते खरं आहे. And that's why I think so one of the reasons that God used that night to bring out the people out of the land of Egypt was, आणि म्हणून मला असं वाटतं की देवाने ती जी रात्र इस्रायली लोकांना मिस्र देशातून बाहेर काढायला वापरली, he let them know त्यातून देवाने त्यांना हे कळवलं that when the power of the demon is the most powerful, की दुरात्म्यांची शक्ती जेव्हा सगळ्यात सामर्थ्यवान असते, I can still remove you out. तेव्हा तरी मी तुम्हाला बाहेर काढू शकतो. I can remove you मी out. तुम्हाला बाहेर काढू शकतो बंधनातून. दुरात्म्यांची शक्ती, मध्यरात्रीच्या प्रहरी दुरात्म्यांची शक्ती किती जरी सामर्थ्यवान असली तरी त्याही समयी मी जिवंत देव येऊन तुम्हाला त्यातनं काढू शकतो. Say, because God is the God of not only the light, He is the God of darkness कारण देव also. फक्त प्रकाशाचा देव नाही, तो अंधाराचा सुद्धा देव आहे. As the Bible says, जसं बायबल मध्ये लिहिलं, God is the God of the mountains, but He is the God of the valleys देव also. डोंगरांचा देव आहे, तर तो खोऱ्यांचाही देव आहे ना. Amen. So Amen. in Christ,
Christ, तर ख्रिस्तामध्ये we have an assurance of victory whether it is daytime or nighttime. आपल्याला विजयाची खात्री असते. मग रात्र असो, नाही तर सकाळ असो, दिवस असो, कधी असो. Day belongs to God, night belongs to God. कारण दिवस आपल्या देवाच्या मालकीचा आहे, रात्र ही आपल्या देवाच्याच मालकीची. And that's why we have to cling to our God. आणि म्हणून आपण आपल्या देवाला चिकटून राहायचं. म्हणजे रात्री अपरात्री दिवसाढवळ्या कधी गरज पडली तर आपला देव आपल्याला मदत करायला येईल. That's why म्हणून I want to encourage you tonight. मला तुम्हा लोकांना आज रात्री हे प्रोत्साहन द्यायचंय. Some of the nights you have to rise at midnight. मला तुम्हा लोकांना खरं म्हटलं तर हे उत्तेजन द्यायचंय की कधी कधी ना मध्यरात्रीच्या समयी जरा उठा. Between the time 12 to 3. 12 ते 3 च्या दरम्यान And उठा pray your way through that time. आणि त्यावेळेला प्रार्थना करा. मध्यरात्री 12 ते 3 च्या सुमारास प्रार्थना करा. झोपत उशिरा असाल ना तर एकदा तर झोपूच नका. 12 ते 3 प्रार्थनेलाच You बसा. can get a breakthrough in the night time. रात्रीच्या वेळेला एक नवीन कोरी सुरुवात मिळते बेटा. Night prayers are the most powerful prayers. रात्रीच्या प्रार्थना फार सामर्थ्यवान असतात. I will let you know also why. मी तुम्हाला सांगीन का. Nighttime prayers are the most powerful. रात्रीच्या प्रहरी केलेल्या प्रार्थना सगळ्यात सामर्थ्यवान प्रार्थना असतात. Anybody can pray in the daytime. दिवसाढवळ्या कोणी प्रार्थना करू शकतं. It requires a greater sacrifice to skip off sleep to seek God. पण आपली झोप बाजूला ठेवून रात्री देवाला शोधायला एक त्याग करावा लागतो मोठा. And where there is sacrifice, आणि जिथे त्याग आहे God honors. तिथे देव मान करायला येतो. Amen. क्या आज झोपला नाही, प्रार्थनेला बसला 12 ते 3 रात्री. And I'm telling you, God will bless you when you sometimes give that night time for God. आणि मी खरं सांगतो तुम्हा लोकांना, तुम्ही जर कधी एखादी रात्र अशी देवाला दिली ना, रात्रीचा प्रहर असा देवाला दिला मध्यरात्रीचा, तर देव तुमच्या खुश होऊन तुम्हाला आशीर्वादित करेल. Praise God. आम्ही अशा अनेक रात्री जाळल्या आहेत. Yes. आम्ही अनेक रात्री जाळल्या आहेत. Every वर्षानोस देवदानोस. witchcraft power can be broken down if you spend time in prayer at night. रात्रीच्या समयी तुम्ही जर प्रार्थनेला असं बसलात ना, तर चेटूक करणी हे सगळं बाहेरचं लागलेलं त्या बाधा ते सगळं तुटून जातं. Every witchcraft powers will be exposed and disgraced in the name of Jesus if you pray at night आणि time. रात्रीच्या प्रहरी तुम्ही अशी प्रार्थना केली तर चेटूक करणी हे सगळं सामर्थ्य प्रगट होतं, व्यक्त होतं आणि नाहीच होतं, तुटतं. You can get more cooperation from the Holy Spirit when you pray in the night time. रात्रीच्या प्रहरी तुम्ही प्रार्थनेला बसला की पवित्र आत्म्याकडून तुम्हाला जास्त सहकार्य मिळतं. More demonic powers are scattered at night time when you pray in the name रात्रीच्या of Jesus. प्रहरी सैतानी शक्त्या फार बाहेर पसरलेल्या असतात. येशूंच्या नावामध्ये आपण जेव्हा रात्रीच्या प्रहरी प्रार्थना करायला बसतो ना See, तेव्हा, because कारण you have the light of Christ in you. तुमच्यामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश आहे. And light has the power to drive out darkness from every place. आणि प्रकाशामध्ये सगळीकडून अंधार घालवून टाकायचं सामर्थ्य आहे. Amen. Amen. That's why God said, म्हणून देव बोलला, no plague shall come near your dwelling. एकही पीडा तुझ्या घराजवळ येणार नाही. If you spend time in prayer at night, no plague shall come near your dwelling. रात्रीच्या प्रहरी असं जर तुम्ही प्रार्थना करायला बसलात तर एकही पीडा वसतिस्थान म्हणजे तुमच्या घराजवळ येणार नाही. See, the children of Israel were delivered in the midnight. इस्रायली लोकांना सुद्धा, इस्रायली मुलांना मध्यरात्री सुटका दिली देवाने. Exodus 11:4. निर्गम 11वा अध्याय 4थं वचन. Then Moses said, thus says the Lord, at midnight I am going out into the midst of Egypt. बघा निर्गम 11:4 मध्ये, आणि मोशे म्हणाला, यहोवा असे म्हणतो, मध्यरात्रीच्या सुमारास मी मिस्र देशामध्ये फिरेन. See that. God is awake in the midnight. म्हणजे मध्यरात्री देव जागा असतो. And what are we doing sleeping? आपण काय करतोय झोपून? God is awake in the midnight. देव रात्री मध्यरात्री पण जागा आहे. आमेन. See, Bible says बायबल म्हणतं in Exodus 12 verse 29, निर्गमाचा 12वा अध्याय 29व वचन. now it happened at midnight that the Lord struck every firstborn in the land of Egypt, from the firstborn of Pharaoh who sat on his throne to the firstborn of the prisoner who was in the dungeon, and all the firstborn of the cattle. निर्गम 12:29 उघडा आणि वाचा. आणि मध्यरात्री असे झाले की यहोवाने मिस्र देशातले प्रथम जन्मलेले, म्हणजे जो फारो आपल्या राजासनावर बसलेला होता, त्याच्या प्रथम जन्मलेल्यापासून
तो बंदीशाळेत जो कैदी होता त्याच्या प्रथम जन्मलेल्यापर्यंत प्रथम जन्मलेले सगळे पशूंचे प्रथम जन्मलेले सगळे जीवे मारले. Many of those enemies म्हणजे अनेक सारे ते जे शत्रू होते, that are against you, जे तुमच्याही विरुद्ध अनेक सारे जे शत्रू आहेत, God deals with them at midnight. देव मध्यरात्री त्यांना डील करतो, हाताळतो. And by morning you don't see them. आणि सकाळपर्यंत आपल्याला तो शत्रू दिसतच नाही. And some of the enemies you don't even know that they were your enemies. आणि काही शत्रू तर आपल्याला माहित पण नसतात मग की हा माझा शत्रू होता. And God dealt with them at night आणि time. देव मध्यरात्री त्यांना हाताळून टाकतो. Praise God. आपल्याला कळत सुद्धा नाही. Look at Egypt. तुम्ही मिसर देश पहा. How they all slept in peace, मिसर देशामध्ये ते सगळे लोक कसे शांतीने त्या रात्री झोपले, hoping to see the next morning. आशा ठेवत की आता उद्याची पहाट उद्याची सकाळ आपल्याला पाहायला मिळणार Tomorrow morning we will have a fun time. आणि उद्या सकाळी आपण गंमत जम्मत करूया. But that night, पण ती रात्र, Jehovah God killed all the firstborn of Egypt. त्या रात्री यहोवा देवाने मिस्रांचं प्रथम जन्मलेलं प्रत्येक संतान मारलं. Right from Pharaoh's oldest son फारोच्या थोरल्या मुलापासून to the oldest son of the captive in the dungeon. ते अगदी त्या तुरुंगामध्ये जो कोणी आहे त्या अधिकाराच्या थोरल्या मुलापर्यंत सगळ्यांची पहिली संतानं मेली. That night they all woke up. त्या रात्री ते सगळे उठले. Pharaoh and his men woke up at night. फारो आणि फारोचे लोक रात्री उठले, जागे And झाले all the officials got together. आणि सगळे अधिकारी एकत्र जमा झाले. And Bible says बायबल म्हणतं there was bitter crying throughout the land of Egypt. संपूर्ण मिसर देशामध्ये ओक्सा बोक्शी जोर जोरात सगळीकडे रडायचा आवाज सुरू झाला. For there was not a house where someone had not died. पण एक घर असं नव्हतं मिसऱ्याचं की ज्याचं संतान मेलं नसेल. What a lamentation that day brought about. काय विलाप, काय शोक झाला असेल त्या रात्री. When you go against the children of God, देवाच्या मुलांच्या विरुद्ध जर आपण गेलो, God will not spare those people. देव त्या लोकांना सोडत नसतो. We don't touch them. आपण नाही त्यांना हात लावत. We don't go against our enemies. आपण नाही आपल्या शत्रूंच्या विरुद्ध जात. But पण our God stands for us. आपला देव आपल्या बाजूने उभा राहतो. Pharaoh couldn't sleep that night. फारोला त्या रात्री झोप आली नाही. Officials could not sleep that night. फारोच्या अधिकाऱ्यांना त्या रात्री झोप आली नाही की हे काय झालं सगळं. His own son died. त्याचा स्वतःचा मुलगा मेला. And Bible says पहिला जन्मलेला. आणि बायबल म्हणतं that same night त्याच रात्री Pharaoh summoned Moses and Aaron. फारोने मोशेला आणि अहरोनाला सांगितलं, And he said, म्हणाला leave us. आम्हाला सोडून जा. Please go away, all of you. प्लीज तुम्ही सगळे आम्हाला सोडून जा. Go and serve your God. जा, जाऊन तुमच्या देवाची सेवा करा. आम्हाला As सोडा. you wanted it, go and serve your God. जसं तुम्हाला हवं होतं तद्नुरूप जा. तुम्ही निघून जा, आत्ता निघून जा आणि तुमच्या देवाची सेवा And करा. that night, त्या रात्री the people of Israel left Ramesses इस्रायली लोकांनी रामसेस सोडलं and started for Sukkoth. आणि सुकोथ जागी जायला निघाले. And there were 600,000 of them, that is around 6 lakhs. म्हणजे जवळपास 6 लाख इस्रायली लोक रात्री निघाली. Besides women and children. बायका आणि मुलं वेगळी जवळपास 6 लाख इस्रायली लोक रात्री मध्यरात्री निघाली. That means around maybe 12 lakhs. 12 लाख माणसं तरी असतील कारण की 6 लाख आणि मग बायका आणि मुलं वेगळी. That means around 12 lakhs left Egypt that night. म्हणजे सुमारे 12 लाख माणसं त्या रात्री मिस्र देश सोडून निघाली. Praise God. अंदाज लावा, चित्र रंगवा. What a great exodus that was. काय निर्गम, काय ते प्रस्थान असेल ते. That night was not night, it was like day. ती रात्र रात्री सारखी राहिली नाही, ती रात्र जणू दिवसच झाला. Because कारण none slept. कोणी झोपलंच नाही. Not the children of Israel in Goshen, इस्रायली मुलं गोशेन प्रांतात झोपली नाहीत, nor Egypt in Egypt, मिस्र nor the देश Egyptians in किंवा Egypt. मिस्री लोक सुद्धा झोपली नाहीत. So the same night was selected आणि तीच रात्र निवडली as the annual celebration for the children of Israel. इस्रायली लोकांसाठी एक वार्षिक सण पाळायला ती रात्र निवडली गेली. Greatest deliverance. काय मोठी महासुटका. At night many things happen. रात्रीच्या प्रहरी बऱ्याच गोष्टी घडतात बेटा. Many things happen. रात्रीच्या प्रहरी बऱ्याच गोष्टी घडतात. God is in full charge. देवाचा संपूर्ण ताबा असतो रात्रीच्या प्रहरी. God is fully awake. देव अगदी जागा असतो रात्रीच्या The प्रहरी. God of Israel does not sleep nor slumber. इस्रायलचा देव एक तर झोपत नाही, त्याला डुलकी येत नाही.
but he causes deliverance for his children. तर तो त्याच्या मुलांना रात्रीच्या प्रहरी सुटका देतो. God selected the night, देवाने ती रात्र निवडली. not the day or the morning or evening. दिवस नाही, सकाळ नाही, संध्याकाळ नाही, रात्र निवडली. It was not a day deliverance, it was a night deliverance. इस्रायली लोकांची दिवसाची सुटका झाली नाही, रात्री सुटका आली. Night time is the time of deliverance for God. हालेलुया. रात्रीची वेळ देवाकडनं सुटकेची वेळ असते. God is ready to deliver his people at night. आणि रात्रीच्या प्रहरी देव त्याच्या लोकांना सुटका द्यायला तयार असतो. So I encourage you तर मी तुम्हा लोकांना हे प्रोत्साहन देत आहे. at nights, रात्री sometimes get up कधी कधी उठा and pray. आणि प्रार्थनेला बसा. The God of the nights will give you quick deliverance. रात्रीचा देव तुला पटकन सुटका देईल. Because my God is more active at night. कारण माझा देव रात्री जास्त कार्यरत असतो. Praise God. देवाला धन्यवाद. When was Peter delivered from the prison? पेत्राला तुरुंगातनं कधी सुटका मिळाली? It was at midnight. मध्यरात्री ना. He needed angelic help at night. त्याला देवदूतांच्या मदतीची गरज पडली मध्यरात्री. Because कारण Herod said, by morning I am going to kill Peter. हेरोद राजा म्हणाला की सकाळपर्यंत मी पेत्राला ठार मारणार आहे. Say, anything can happen in the morning. सकाळी काहीही होऊ शकतं. So in the night you need preparation. तर रात्री आपली तयारी पाहिजे. Say, सुबह कुछ भी हो सकता है बेटा, रात को प्रेयर किया कर. say, because Herod said, कारण हेरोद म्हणाला early morning Peter I'm going to kill Peter. पहाटे पहाटे मी पेत्राला ठार मारणार आहे. Something has to be done at night. मग आता रात्रीला काहीतरी केलं गेलं पाहिजे ना, कारण पहाटे हा राजा म्हणतो मी त्याला ठार मारणार आहे. Yes. है ना. John 21 verse 8. योहान 21वा अध्याय त्यातलं 8वं वचन. See, I want to show you the power of night vigil. मला ना तुम्हा लोकांना रात्री केलेल्या प्रार्थनेतलं सामर्थ्य दाखवायचंय. योहान 21:8. That night, त्या रात्री when Herod planned to bring out Peter, हेरोदाने जेव्हा योजना केली पेत्राला आणायची, who was sleeping peacefully between two soldiers in chains, जो साखळ्यांमध्ये बांधलेला 2 शिपायांमध्ये सैनिकांमध्ये झोपलेला होता, maybe he remembered the Lord's promise that he would live to be an old man. कदाचित त्याला प्रभूने दिलेलं ते वचन आठवलं की तो वृद्ध वयस्कर होणार आहे आणि मग जाणार आहे. Yes. You know, Jesus was speaking to him in John 21:8 योहान 21:8 मध्ये येशू त्याच्याशी बोलत होते that he would live long. की तुला दीर्घायुष्य मिळणार आहे, तू बरंच जगणार आहेस. And so he knew तर त्याला माहित होतं that Herod could not kill him prematurely. की हेरोद काही मला माझ्या ठरलेल्या वेळेअगोदर मारू शकणार नाही. That's why he was fast asleep in the prison. आणि म्हणून तो त्या तुरुंगामध्ये सुद्धा गाढ झोपी गेला. And suddenly, अचानक an angel of the Lord appeared in the cell. देवाचा दूत तुरुंगात आला The cell was flooded with light. आणि प्रकाशाने ते तुरुंग भरून गेलं, ते सेल भरून गेलं. I'm telling you, मी सांगतो ना, the jail was flooded with light at night time. तुरुंग रात्रीच्या समयी प्रकाशाने भरून गेलं. When you pray in the midnight, तुम्ही मध्यरात्री प्रार्थनेला बसला ना, there is a spiritual light around की you. आत्मिक प्रकाश आपल्या अवतीभोवती असतो. And Bible says, बायबल म्हणतं the angel tapped Peter on the side. देवाच्या दूताने पेत्राला पाठीवरनं टॅप केलं And the angel ordered Peter, आणि देवाच्या दूताने पेत्राला ऑर्डर केली, come on, quickly get up. पटकन उठ, Get up immediately. पटकन जागा हो, कमान. The moment Peter stood up, आणि ज्या क्षणाला पेत्र उभा the राहिला, handcuffs fell off. त्याच्या हातसाखळ्या पडल्या See? And immediately आणि लगेच the angel said, देवदूत बोलला, Peter, पेत्रा come on, dress up. चल कपडे घाल Tie your sandals. आणि वाहना घाल Throw your cloak around you आणि तुझा जो अंगरखा आहे तो व्यवस्थित घाल, चल and follow me. आणि माझ्या मागे चल. This was happening at night. हे रात्री होतं तर रात्री. Though Peter was in a daze, आणि जरी पेत्राला धक्काच बसला की हे काय आहे, Peter followed the angel पेत्र मात्र दूताच्या मागे चालत गेला and he passed the first gate आणि पहिल्या दारातनं बाहेर गेला, and then the second gate. तुरुंगाच्या दुसऱ्या दारातनं बाहेर The गेला. guards were posted at the first gate and the second gate. सगळे रक्षक तिथे पहिल्या दुसऱ्या दारावरती होते, But still, तरी they could not see them. त्यांना पेत्र आणि तो देवाचा दूत दिसलाच नाही, अदृश्य. Praise God. देवाला धन्यवाद. God can vanish you like that. तसं देव तुम्हाला अदृश्य करू शकतो That people cannot see you. की लोकांना तुम्ही दिसणारच नाही. All this miracle happens at night. हा सगळा चमत्कार रात्रीच्या प्रहरी होतो. And when they came to the iron gate, आणि मग जेव्हा ते लोखंडी दारापाशी आले, it opened automatically ते दार आपोआप उघडलं, as if it was fitted with an electric door. It was an electric door. की जणूकडे ते इलेक्ट्रिक दरवाजा असावा असं आपोआपच उघडलं. You press the button, it की opens. बटन दाबलं की उघडतं, तसं असेल असं अचानक उघडलं. It was the hand of God. देवाचा हात होता तो. And after they had passed that second gate, दुसऱ्या दारातनं ते पास झाल्यावर they came out of By- out of the jail. They came out of that prison door. तुरुंगाच्या दारातनं ते बाहेर आले, They were on the street of the city. रस्त्यावर आले, नगराच्या रस्त्यावर आले. And when they were
On the road, रस्त्यावर असताना the angel vanished. देवाचा दूत गायब झाला. He had done his nighttime work. कारण देवाच्या दूताने त्याचं रात्रीचं काम संपवलं आणि तो गेला. And that was the time Peter realized त्यावेळेला पेत्राला कळलं, that it was not a dream. बाप रे, हे स्वप्न नव्हतं, It is reality. हे खरं घडलंय, It is reality. हे खरं घडलेलं आहे माझ्या सोबत. Praise God. देवाला धन्यवाद That the Lord has miraculously delivered me at night time. की परमेश्वराने चमत्कारिक रीतीनं रात्रीच्या प्रहरी मला वाचवलं, My सोडवलं. God delivered me from the hands of Herod. माझ्या देवाने हेरोदाच्या हातातनं मला रात्रीच्या प्रहरी वाचवलं. But why it happened? पण असं का झालं? Because he came to know only when he went back. कारण जेव्हा तो परत गेल्यानंतर त्याला कळलं, When he went back to the house of the believers. जेव्हा तो विश्वासू लोकांच्या, बिलीवर लोकांच्या संगतीत घरात परत गेला, There he came to know तिथं गेल्यावर त्याला कळलं why he was delivered. त्याला का सुटका मिळाली. He realized त्याला समजलं that the believers were praying in that house for Peter's release. सगळे बिलीवर लोक त्या घरामध्ये बसून पेत्राला सुटका मिळावी अशी प्रार्थना करत बसले होते रात्री. Rhoda was there. Mary, the mother of John, was there. रुदा होती, मरिया योहानाची आई होती. Say, it was a night vigil. रात्रीची प्रार्थना करत बसले होते सगळे त्या घरात की पेत्राला सोडव दे बाप्पा, पेत्राला सोडव. All night prayer meeting. रात्रभर प्रार्थना सभा. Say, and Peter's escape from prison probably must have taken place very early in the morning or at आणि night. पेत्र तुरुंगातून सुटका पावला ते रात्री, मध्यरात्री किंवा पहाटे पहाटे लवकर झालं असेल. Acts 12 says that. प्रेषित 12 त्याचा उल्लेख आहे. Amen. Amen. And so Peter kept knocking on the door. तर पेत्रा आला, सुटला, त्याने जाऊन दार वाजवलं त्या घराचं. And Rhoda, the servant girl, opened the door. आणि रुदाची चाकर मुलगी तिने दार उघडलं. I mean, she didn't open the door. She came to answer. ती आली, उत्तर द्यायला आली. And so she said, who is it? दार नाही उघडलं, तिने विचारलं कोण आहे. Peter said, I am Peter. तर तो पेत्र बाहेरनं म्हणतो मी पेत्र आहे. She was so excited. तिला एवढा आनंद झाला, Oh, this is Peter's voice. अरे पेत्राचा आवाज आहे. But he was in the prison. पहा तुरुंगात होता. And she was so excited, she didn't even open the door. तिला एवढा आनंद झाला ऐकून की तिने दारही उघडलं नाही. She ran inside आत गेली धावत and she announced the good news. आणि चांगली बातमी, उत्तम बातमी, गोड बातमी तिने सांगितली सगळ्यांना Come on, stop praying. की प्रार्थना थांबवा. They said, what happened to तर you? ते म्हटले काय झालं तुला. We have to pray for Peter's release. आपल्याला पेत्राच्या सुटकेसाठी प्रार्थना करायची, तू अशी काय करते. That is the good news I want to share. ती चांगली बातमी मला तुम्हाला सांगायची आहे. I think so. It is Peter at the door. मला असं वाटतंय पेत्र दारावर आहे. See, she didn't even open the door. तिने दार उघडलं नाही, अशीच आली आणि त्यांना सांगायला लागली. So they thought she was crazy. त्यांना असं वाटलं ही वेडी झाली. See, and they did not hesitate to tell her, maybe it is Peter's angels that have आणि come. मग ते तिला म्हणाले की पेत्राचा दूत आला असेल कदाचित. It must be the guardian angel of Peter, पेत्राचा रक्षक दूत आला असेल, not Peter. पेत्रा आला See, नसेल. how sometimes you pray but don't believe that the prayer has been कधी answered. कधी आपण प्रार्थना करतो पण आपण विश्वास नाही ठेवत की आपल्या प्रार्थनेला उत्तर मिळतंय, मिळालंय. See, and so she said, no, positively I know it is Peter. तर ती म्हणली नाही, मला सकारात्मक रीतीने माहिती पेत्रच आहे. That's why sometimes Jesus chided with these believers. आणि म्हणून कधी कधी येशू या विश्वासू लोकांबरोबर असायचे See, your prayers are there, but it is unbelieving prayers. आणि म्हणायचे त्यांना की तुमच्या प्रार्थना आहेत पण त्या प्रार्थनांमध्ये काही विश्वासच नाहीये. Say, you are praying for something, and when I answer them, you don't believe it. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करता आणि त्याला मी उत्तर दिलं की तुम्ही विश्वास पण ठेवत नाही. They were surprised that their prayers were answered. त्यांना आश्चर्य वाटलं की आमच्या प्रार्थनेला उत्तर मिळालं. What kind of prayer meeting that is? म्हणजे काय पद्धतीची प्रार्थना सभा झाली. Say, but praise God, पण देवाला धन्यवाद, at least half-hearted prayers also He answers. हे कमीत कमी अर्ध्या हृदयाने केलेल्या प्रार्थना सुद्धा देवबाप जो आहे ना उत्तर देऊन टाकतो. Amen. अर्धवट हृदयाने केलेल्या प्रार्थनेला पण देव उत्तर देऊन टाकतो. यांना समजत नाहीये लोक काय करतायत, पण खरंच मला पेत्राला सोडवायला लागणार आहे, मी सोडवतो त्याला. Say, and when you are praying for Peter to be released, and when he is released, you are saying it is his angels. तुम्ही पेत्र सुटावा अशी प्रार्थना करताय ना, आणि पेत्र सुटून दारावर आलाय तर तुम्ही म्हणताय नाही नाही पेत्र नसेल, तुला भास झालाय, कोणीतरी देवदूत आलाय. But see, you gathered together to pray for his release. अरे पण तुम्ही रात्री प्रार्थनेला बसलाय सगळे एकत्र पेत्राला सुटका मिळावी म्हणूनच ना. Amen. पण हे आपलं असंच असतं. But praise God, पण देवाला धन्यवाद, prayers are powerful at midnight. प्रार्थना रात्री केलेल्या ना सामर्थ्यवान असतात. मला हे तुम्हाला सांगायचं आहे. Amen. आमेन. Prayer was being made. Miraculously, Peter was saved at night. प्रार्थना केली गेली रात्री, रात्रीच चमत्कारिक रीतीनं पेत्राला Or सुटका maybe मिळाली. early morning. नाही तर पहाटे पहाटे मिळाली. Whatever it is. जे असेल ते. If you want release in the morning, Ah. have a prayer vigil
at night, सकाळी सकाळी तुला जर सुटका हवी असेल तर रात्री थोडं प्रेयरला बस. weeping may endure throughout the night, रडणं रात्रभर चालेल, but joy shall come in the morning. आनंद सकाळी सकाळी येईल. Weeping in prayer. प्रार्थनेत रडणं. I don't know about you, but I love to Oh. spend night time in prayer. मला तुमचं माहित नाही, पण मला रात्रीच्या वेळी प्रार्थनेला बसायला फार आवडतं. Sometimes I'm snoring and my wife said, Oh. you are snoring, but I'm praying. कधी कधी माझी बायको मला म्हणते तुम्ही घोरत होता, पण ऍक्च्युली मी प्रार्थना करत असतो. Yes, I'm talking to मी God. देवाशी बोलत असतो. You need to talk to God at night. तुम्ही रात्री देवाशी बोललं पाहिजे. Amen. आमेन. कितना मधुर समय है. मैं म्हणते कितना मधुर रात का समय है जब मेरा यीशु मुझको पास अपने बुलाता, आत्मा से भर के मुझको खाली करता जाता. Praise God. You know, when Paul was in the ship पॉल जेव्हा जहाजात होता and the ship was wrecked, आणि जहाज तारूफूट व्हायला लागली, that time what did Paul say? जहाज बुडायला लागलं, बेतात होतं. पॉल काय म्हणाला? Don't worry. काळजी नका करू. Last night an angel spoke to me काल रात्री देवाचा एक दूत माझ्याशी बोलून गेलाय. that not one will be lost. काल रात्री देवाच्या एका दूताने माझ्याशी चॅटिंग केलेलं आहे की एक पण हरवणार नाही, बुडणार नाही. Say, not one will be lost. एकही हरवणार नाही, The बुडणार ship will नाही. be lost, जहाज बुडेल, कदाचित हरवेल, not the people. लोक नाही. See, God loves you more than the ship. देवाचं तुझ्यावर जास्त प्रेम आहे त्या जहाजापेक्षा. All the luggage was lost, but not people. सगळा माल आणि सामान गेलं, पण लोक नाही गेले. Every crew member was saved. प्रत्येक जण वाचला. Why? का? Because that night कारण त्या रात्री Paul was awake. त्या रात्री पॉल जागा राहिला. God was giving him a vision. देव त्याला दृष्टांत द्यायला लागला. That's why before you sleep, म्हणून ना तुम्ही लोक रात्री झोपायच्या आधी just say, Lord, असं फक्त म्हणत जा की प्रभू give me a vision, मला दृष्टांत दे, give me a dream. मला स्वप्न दे, I want to hear from you. Lord. मला तुझं ऐकायचं आहे, माझ्या स्वप्नात ये. So many assurances, so many confidences are developed in the night time. अनेक सारी खात्री, अनेक सारा भरोसा रात्रीच्या समयी आपल्यामध्ये डेव्हलप होतो, विकसित होतो. Here Paul and the whole team, the captain and the sailors were trying to prevent that accident not to happen. इथे तो त्या जहाजाचा कॅप्टन म्हणा आणि सगळे तिथले कामगार म्हणा प्रयत्न करत होते की अपघात होऊ नये. Say, there was a mighty storm कारण फार मोठं वादळ आलेलं होतं and they were just bailing out the water. आणि ते पाणी फक्त उपसत होते बाहेर. What can they do? काय करणार? Fear, एवढं मोठं वादळ, sickness, no food, खायला अन्न नाही, काही नाही, no appetite. There was shortage of food आणि also. भूकच गेली ना, सगळी भूकच मेली. अन्न पण पाहिजे तेवढं नाहीये, They couldn't eat. खायला होईना. That was the time. त्यावेळेला Because everybody was looking at the captain, what he will say. का सगळे आता जहाजाच्या कॅप्टन कडे बघायला लागले की आता कॅप्टन काय म्हणतात Who बघूया. will look at Paul? पॉल कडे कोण बघणार? He is a prisoner. पॉल एक कैदी होता त्या जहाजावर आलेला, But at that time he stood up. पण त्यावेळेला पॉल मात्र उभा राहिला तसाच. In the whole ship, अख्ख्या जहाजात nobody was as confident as Paul. पॉल एवढा विश्वास कुणात नव्हता, Because he was a night vigil man. कारण तो मध्यरात्री प्रार्थना करणारा माणूस. मध्यरात्री प्रार्थना करणाऱ्या माणसांची मजाच वेगळी. He was the only man who had the message of hope in the midst of death. पॉल एकच माणूस असा होता तिथे की ज्याच्याकडे मृत्यूमध्ये एक आशेचा संदेश होता. Firstly, he gently reminded them, पहिलं तर त्याने सौम्यतेनं त्यांना आठवण करून दिली you should have listened to me. की तुम्ही माझं ऐकायला हवं होतं ना. I told you not to sail now. मी म्हंटलो होतो ना तुम्हाला आता नको जहाजाचा प्रवास, It will turn into a disaster. कारण की त्यातनं वादळ येणार आहे. But you didn't listen to me. तुम्ही ऐकलं नाही माझं. But yet, तरी ठीक आहे, don't worry. काळजी नका करू. The ship will be lost, but not the lives. जहाज जाईल, जहाज हरवेल, जहाज बुडेल, पण लोकांचे जीव नाही जाणार. They said, how do you know? तर सगळे म्हणाले तुला कसं माहित? Who are you? तू कोण आहे? You are the captain of the ship. तू काय कॅप्टन आहे का? You are a prisoner. तू एक कैदी आहे, साखळ्या बांधून आलेला. How do you know that we'll all be saved? तुला काय रे माहिती की आम्ही सगळे We वाचणार? are dying. आम्ही मरतोय Surely we will आणि die. नक्की मरणार आहोत. He said, तर पॉल बोलला, an angel of the Lord appeared to me at night. देवाचा दूत रात्री मला येऊन सांगून गेला. He assured me. त्याने मला खात्री दिली. He वाह. said तो that म्हणाला, I will be standing before Caesar. देवाचा दूत म्हणाला मला सांगून गेला की मी कैसर समोर उभा राहणार आहे I will reach Rome. आणि मी रोमला पोहोचणार आहे. And if I am reaching, you all will be rich. आणि मी जर रोमला पोहोचणार आहे तर तुम्ही सगळे पोहोचणार आहात. And my Lord said, माझा प्रभू म्हणाला, all those who are with you, जे सगळे तुझ्या सोबत आहेत ना पॉल, their souls will be saved. त्यांचे जीव वाचतील.
So cheer up, आनंदी राहा, eat food, चांगलं जेवा, and relax. आराम करा. See, he believed all will be well. त्याने विश्वास ठेवला सगळं चांगलंच होणार. See, आपल्या जहाजात एक पॉल पाहिजे सर, एक पॉल तो जरूरी है. अपनी नैया में, घर की नैया, चर्च की नैया, कोई भी नैया, एक पॉल मांगता है. one person in your home who has a desire to pray at night, घरात तुझ्या एक माणूस असा पाहिजे ज्याला रात्रीची प्रार्थना करायची प्रबळ इच्छा that होईल. house will stand. ते घर उभं राहील. Did Jesus say येशू म्हटले ना in Matthew 13 verse 25, मत्तय 13वा अध्याय 25वे वचन, at the night time the enemy sowed tares while men were sleeping. मत्थ्याचा 13वा अध्याय त्यातलं 25वे वचन, परंतु माणसे झोपेत असताना त्याचा वैरी आला आणि गव्हामध्ये निधन पेरून गेला. Say, at night time रात्रीच्या वेळेला the enemy sows all the rubbish in your life. शत्रू येतो आणि तुझ्या जीवनात सगळं घाणेरडं पेरून जातो. I found out that night time is a time of sowing life or death. मी हे शोधून काढलं की रात्रीचा प्रहर एक तर जीवन नाही तर मरण पेरायचा समय आहे. A time to sow good seed or bad seed. रात्रीचा समय एक तर चांगली बी नाही तर वाईट बी पेरायचा समय आहे. Sometimes you sleep and you're not sowing anything. कधी कधी तुम्ही झोपून जाता, तुम्ही काहीच पेरत नसता. When you are awake at times at night, you are sowing good seed. कधी कधी तुम्ही रात्रीचे जागे राहून चांगली बी पेरत असता. Because कारण morning will wake you up with blessings. सकाळ तुला अशी जागा करेल, सकाळी तू असा जागा होशील आशीर्वादांसकट. You will have harvest in the morning. म्हणजे सकाळी तुला हंगाम मिळेल, Something good will happen in the morning. काहीतरी चांगलं सकाळी होईल. As the children of Israel encountered deliverance at midnight, जसं इस्रायली लोकांना मध्यरात्रीच्या प्रहरी ती सुटका मिळाली, you will also experience deliverance at midnight. तुम्हाला पण मध्यरात्री सुटकेचा अनुभव मिळेल. Morning you will hear good news. सकाळी सकाळी कानावर चांगली बातमी पडेल. And many times अनेक वेळा the best and the brightest prayers can be made at midnight एकदम दी बेस्ट or night time. आणि उज्ज्वल प्रार्थना रात्रीच्या समयी केल्या जातात. No interference. कारण कोणी मध्ये लुडबुड करायला नाही ना. You are all alone. एकटे असतो आपण, Everybody is sleeping. सगळे झोपलेले असतात, पण फोन साथ में रखना नाही. You are connected to God. आणि तुमचा संबंध देवाशी लागतो. फोन एकदम दूर रखने का किधर भी. You are not connected with any member of your family. कोणाशी त्यावेळेला आपला संबंध असतो, घरच्या लोकांशी, बाहेरच्या लोकांशी. रात्रीची वेळ आहे, शांत वेळ आहे. You have nobody there to address to or कोणीच नाही ना. somebody is interested to talk to you. कोणीच तिथे नसणार. रात्रीच्या वेळेला कोणाला Alone. तुझ्याशी बोलायला आवडणार आहे. एकटा असतो तू. And that is the best time to see अतिउत्तम God. वेळ, ती वेळ अतिउत्तम वेळ. देवाशी बोलायची, प्रार्थना करायची. The Lord makes the picture very clear to us. आणि मग प्रभू आपल्याला चित्र अगदी क्लिअर करतो. That's why God said, म्हणून देव बोलला, I will keep the sun on the horizon. मी क्षितिजात सूर्य ठेवीन, See? To brighten up the earth. पृथ्वीला उज्ज्वल करायला. But at night time, पण रात्री I will still keep the stars. चांदण्या मी ठेवीन तरी. Why? का? So people will be awake even at night time. की रात्रीच्या वेळी पण लोक जागे राहू That शकतात. they will know त्यांना कळावं that I am awake at night मी time. रात्रीचा जागा असतो. म्हणून चांदण्या. Sun will not shine, सूर्य नाही रात्रीचा चमकणार, but my heaven will be lit. पण स्वर्ग माझं तेजोमय असणार. See, sometimes कधी कधी the children rush for the parents in the next room. मुलं घाई घाईनं समजा आई वडील दुसऱ्या खोलीत आहेत तर जातात. They say, should I go? Shouldn't I go? आणि मग विचार करतात आधी जाऊ नको It's जाऊ too late. जाऊ. उशीर Oh, झाला but I जाऊ. can see the light. नाही पण मम्मीच्या रूमची लाईट ऑन आहे. Then now I can go. मग मी जाऊ शकतो. लाईट ऑन आहे म्हणजे झोपले नाहीये. See, the light gives you that confidence है ना? that you can go. त्या खोलीतला तो लाईट तुला विश्वास देतो, कॉन्फिडन्स देतो की जा जा अजून जागेत. That's why God has kept the stars at night. म्हणून देवाने रात्रीच्या चांदण्या ठेवल्यात To let you know, त्या बघून तुला कळावं. everywhere it is dark, the सगळी- earth is dark, but my heaven is not dark. सगळीकडे अंधार आहे, पृथ्वीवर अंधार आहे, पण स्वर्गात अंधार नाही. जा जा तुझा बाप जागा आहे. My light is on. माझा प्रकाश अजून सुरू आहे. Come, my child. ये माझ्या मुला. म्हणून चांदण्या. Praise वा वा God. वा वा सुंदर. Amen. करून बघा, कधी उपयोगी पडतात या गोष्टी बेटा. आयुष्यात चढ उतार रोजचे असतात. हेही करून बघा. It is so beautiful. किती छान. मला तर असं होतं आता बसू आपण चला प्रेयरला. That's why म्हणून God met Abraham at night. देव अब्रामाला रात्रीचं भेटला. In Genesis 15, उत्पत्ती 15
what did he say? काय म्हणाला? Come out, Abraham, अब्रामा बाहेर ये and see the stars. आणि चांदण्या बघ, तारे बघ. See, he didn't say see the sun. सूर्य बघ नाही म्हणाला, He तारे said बघ. see the stars. तारे बघ. When do you see the stars? In the daytime or nighttime? तारे चांदण्या तुला कधी दिसतात, दिवसा का रात्री? Nighttime. रात्री ना. Abraham was awake at that night time. अब्राम रात्रीचा जागा होता And God said, आणि देव त्याला बोलला, come out of your tent बाहेर ये तुझ्या तंबूतनं and see the stars आणि वर बघ चांदण्या and keep counting them. आणि चांदण्या मोज. That तारे many children I will give you. तारे मोज, तेवढी मुलं मी तुला देणार आहे. That- कुठं You are होतं? asking for one son. तुम्हाला एक संतान, एक मुलगा मागतो, I will give you millions of them. करोडो दिन करोडो. And today there are 2 billion Christians on this earth आणि आज या भूतलावर 2 बिलियन ख्रिश्चन लोक आहेत who call Abraham as their जे father. अब्रामाला आपला बाप म्हणतात. किती झाली? Amen. 2 बिलियन कोणाला म्हणतात? Praise God. देवाला धन्यवाद. त्या दिवशी देव त्याला रात्री बाहेर बोलवून बोलला, बघ वर मोज तारे, एवढी मुलं देणार आहे, तू एकासाठी रडतोय. Say, during the night you pray रात्री प्रेयर कर बेटा, and your loved ones will be released in the name of Jesus. म्हणजे तुझ्या प्रियजनांना, आप्तजनांना येशूच्या नावात सुटका मिळेल. Many times when you pray अनेक वेळा तुम्ही प्रेयर केली ना for your children मुलांसाठी, who are fast asleep, जी तुमची मुलं गाढ झोपलेली आहेत, they cannot have the power to say no to your prayer त्यांना मग तुमच्या प्रार्थनेला नाही म्हणता येणार नाही because they त्यावेळेला. are sleeping. कारण ती मुलं आता रात्रीची गाढ झोपलेली आहेत, तर तेव्हा नाही ती मुलं तुम्हाला काही त्रास देऊ नको ना, आता नको ना, नंतर करणार बोलणार नाही. Why? का? Because they are कारण fast asleep. ती गाढ झोपली And आहे. so whatever prayer you make on them, it happens. तर त्या मुलांवर हात ठेवून सुद्धा ती जी काही प्रार्थना तेव्हा तुम्ही कराल तसं घडून येईल, कारण ते गाढ झोपलेले आहेत. Say, करून टाकायची प्रेयर you just करायची. have to, with a soft hand, place it on their head. हळूवार हात ठेवायचा डोक्यावर, In the name of Jesus. भारी नाही All ठेवायचं. naughtiness, all हा. demonic forces, leave them in Jesus' name. आणि प्रार्थना करून टाकायची त्यावेळेला त्या मुलांवरती की सगळा खोडकरपणा सैतानी आत्मे येशूच्या नावात बांधते, सोड माझ्या मुलाला. Let them come to church regularly. माझ्या मुलाला चर्च Let them pray. Let their life be माझ्या made. मुलाचं जीवन बनू दे आणि Say- हळू आवाजात करायची. Say, they may not hear it, त्यांना नाही ऐकू जाणार, but all the prayers will be answered by God पण for you. सगळ्या प्रार्थनेला ते उत्तर देऊन टाकेल. So you can have what you say. म्हणजे तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल रात्रीच्या प्रहरी. Their chains will fall in the name of Jesus. आणि त्या मुलांच्या सगळ्या साखळ्या बंधनं येशूच्या नावात निघून जातील, पडून Amen. जातील. Day and night you need to pray. दिवस रात्र एक तर तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे, निरंतर प्रार्थना. That lady who was crying before the judge, she was crying to him day and night. ती जी बाई आली ना न्यायाधीशासमोर आणि रडत होती न्यायासाठी, ती दिवस रात्र येऊन मागत होती न्याय रडत, Avenge me of my evil की people. नाही तू मला माझा न्याय दे, त्या लोकांपासून मला माझा न्याय दे. Jesus said, येशू बोलले, will not God avenge it speedily? मग देव पटकन नाही का देणार? So most of the captivity is broken at night तर time. जास्तीत जास्त बंधनं ना रात्रीच्या समयी तुटतात. Amen. आमेन. And many times अनेक वेळेला our planning, our gathering, our talking, our discussing, आपल्या योजना, आपलं एकत्र येणं, आपल्या चर्चा, how to sort out our problems, की आपल्या समस्या आपण कशा सोडवायच्या, त्या चर्चा at times it doesn't work. कधी कधी नाही ना काम होत त्यातून, की कितीतरी बोललो, चर्चा केली, डिस्कस केलं, पण झालंच नाही. And it keeps us restless. आणि त्यातून आपण अशांत होतो, बेचैन होतो, अस्वस्थ होतो. But then पण मग when you see everybody is sleeping, रात्री बघितलं की सगळे झोपलेत घरात, you go in one corner and pray to God. हळूच एक कोपरा धरायचा, खोलीचा नाही तर घराचा, What happens? आणि प्रार्थना करायची. You are so assured अशी खात्री येते 100% something is going to happen की now. सकाळी काहीतरी होणार. Say, because the closeness to God at night time is very strong. कारण रात्रीच्या वेळी देवाशी आपण जवळीकता साधतो ना, ती फार बलवान असते. You know how worried Jacob was याकोबाला किती चिंता झाली माहिती आहे ना. when he heard his brother Esau was coming to meet him with 400 people. आणि याकोबाने जेव्हा ऐकलं की त्याचा भाऊ एसाव 400 लोक घेऊन त्याला भेटायला येत आहे, याला तर टेन्शनच आलं. After many years he's coming to meet him. अनेक वर्षांनंतर त्याचा भाऊ त्याला भेटायला येत होता आणि कळल्यावर या याकोबाला टेन्शन आलं. You know, you remember how he cheated his brother Esau. कारण तुम्हाला आठवतं ना, याकोबाने आपल्या भावाला एसावाला कसं फसवलं आणि मग घर सोडून निघून आला. And Esau had said, आणि एसाव म्हटला होता तेव्हा after this old man dies, की आता हा आमचा म्हातार बाबा वारला ना, after Isaac dies, इसाक वारला ना, I will kill this fellow. की मी जाऊन माझ्या भावाला ठार मारणार आहे. After father dies, I will kill him. वडील वारल्यावरती मी माझ्या भावाला ठार मारणार आहे. So now, तर आता here Jacob is worried. याकोबाला आलं टेन्शन, Now is the time he will surely kill me. की आता तर एसा मला सोडणार नाही बाबा, आता तो मला मारणारच. And here I've got all blessings. आणि इथं माझ्याकडे आता एवढे आशीर्वाद आहेत.
married, children I have. लग्न झालेलं आहे, मुलं बाळ झालेली आहेत. And so he sent his messengers ahead of him, तर त्याने काय केलं, आपल्या निरोप्यांना पुढे पाठवलं and he waited there back in restlessness. आणि स्वतः तिथेच अस्वस्थ बेचैन होऊन तिथंच थांबला. Who can be with him? कोण त्याच्या सोबत थांबणार? Nobody. कोणी नाही. It is his fight. कारण त्याचं युद्ध आहे. कोण साथ देणार आहे? लढाई त्याची आहे. Sometimes you make mistakes, you have to fight it out. कधी कधी तुझ्याकडनं चूक झाली तर ती लढाई तुलाच लढायला लागणार आहे, कारण चूक तू केली आहे. You have to settle it with God, आणि देवासोबत तुला ते सेटल करावं लागेल. and only God will stand for you. आणि फक्त देवच तुझ्यासाठी उभा राहील. गलती तेरे से हो गई, प्रभु के साथ सेटल करो. Sometimes we cannot help one another. कधी कधी नाही आपण एकमेकांना मदत करू शकतो. Only God can. कधी कधी आपण एकमेकांना मदत करू शकत नाही. असं जर काय आपल्या हातून झालं असेल तर फक्त देवच मदत करू शकतो. His wife or children, none were really helping him. त्याची मुलं, त्याची बायको, कोणीच त्याला मदत करू शकेना ना त्यावेळेला. But you have to find ways and means to connect to God. पण तुम्ही कुठल्या ना कुठल्या रीतीनं अशा प्रसंगांमध्ये देवाशी संपर्क साधायचा प्रयत्न करायचा. Somehow you have to touch the heart of God to fight your battle. कसंही करून देवाच्या हृदयाला स्पर्श करायचा प्रयत्न करायचा, आपलं युद्ध, आपली लढाई लढायला. You have to hold his feet, cry, weep, देवाचे do पाय what you धरा, want. जे हवं ते करायचं. देवाचे पाय धरा, रडा, ओक्सा बोक्षी रडा, लोटांगण घाला, साष्टांगण घाला, काही करा, पण करा. You have made some mistakes, ask for forgiveness काही चूक तुझ्याकडनं झालेली आहे, तुला कळतंय, क्षमा माग प्रभूला and take his help. आणि प्रभूची मदत घे. Amen. आमेन, आमेन. The messengers came back तर निरोपे परत आले त्याने पाठवलेले and they came and told him, आणि येऊन त्याला म्हणाले, Esau is coming to meet you specially. एसाव तुम्हालाच भेटायला येतोय सर. He was terrified. मग तर याकोब अजूनच घाबरला. So he separated the people who were with him in two groups. मग त्याने दोन गट केले लोकांचे, जे सगळे होते ना एकत्र त्याच्या सोबत, त्यांचे दोन वेगवेगळे गट केले. He also separated the camels and the goats and the sheep also आणि in उंट two groups. आणि गुरढोरं जे काय होतं ते सगळं वेगवेगळं केलं दोन गटात. If Esau and his people attack this group, की एसाव आणि एसावच्या लोकांनी जर या गटावर हल्ला केला the other group can run away. तर माझा बाकीचा ग्रुप आहे तो पळून जाईल. What to see? असं You make a mess, you married two Ah, women, oh. you have to face it now. एक तर तुम्ही हाताने बरबादी करून घेतली, दोन बायकांची लग्न केलं, आता भोगा. एक सांभाळायला होईना यांनी दोन आणल्या. One is Leah and her family, here it is Rachel and her तर family. लेया आणि तिच्यापासून झालेला परिवार, राहेल आणि तिच्यापासून झालेला परिवार, दोन बायकांपासून याचा परिवार झाला मोठा. आणि आता बघा कसं झालं. Some people don't learn. काही लोक शिकत नाहीत ना, ठेचा खाऊ नाही शिकत नाहीत काही लोक. They marry once and then second and then the third and the fourth. And, एकदा लग्न केलं तरी मन भरत नाहीत, मग दुसरं, मग तिसरं, मग चौथं. and what a life they must be living. आणि काय जीवन जगत I असतील mean, ते it's लोक. so difficult Huh? to take care of one wife. हो isn't ना, it? हो का, हो ना, हो का, हो ना, हो का, असं नाही हो. I'm just पण saying. I mean, एक साधारण समज एक अशी आहे, एक संभलती नाही, दो Because- दो चार चार किधर से संभल. God has given us one, isn't it? देवाने आपल्याला एकच अलाउड केली बरं का, एक. And so here he has to make now two groups. आता इथे त्याला दोन गट करायला लागले. Half property here, half property there. अर्धी मालमत्ता इकडे, अर्धी मालमत्ता इकडे. So if this wife and her children die, at least I have the second wife and the children and the property. म्हणजे एक बायको आणि तिची मुलं आणि मालमत्ता जर गेली, हा. मेली, तर ही दुसरी बायको, तिची मुलं आणि मालमत्ता हे तरी राहील. Very wise. Jacob बाबा, was very wise. क्या प्लॅनिंग, याकोबाचं प्लॅनिंगच भारी. तसा तर पाहून निघाला तो. And so he said, if these people get killed, मग त्यांनी प्लॅनिंग केलं, जर हा ग्रुप मेला ना this group can run. तर हा एक ग्रुप But तरी if माझा, this group also is killed, पण हाही ग्रुप जर मेला that's why I have to run now. तर मला आता पळावं लागेल. Last should be me. शेवटी मी. But problem creator was he. आता समस्या निर्माण केली कोणी? स्वतः. आणि आता लढायला भाऊ येतो असं समजून पुढे कोणाला पाठवलं? बळीचे बकरे परिवार. But then finally, मग शेवटी he sent gifts. त्याने गिफ्ट पाठवल्या त्याला. He thought at least seeing the gifts, he'll be त्याला असं happy. वाटलं भेट वस्तू थोड्या पाठवून देऊ, गिफ्ट वगैरे बघून एसाव थोडा खुश होईल. Many times we do so many things. है ना, अनेक वेळा तसं आपण पण बरंच काही करतो की इनको खुश रखेंगे, अपना काम बनता है. But what God can हा, do, पण देव जे करू शकतो ना ते कोणी नाही करू शकत. nobody can do. ते कोणीच करू शकत. तुझी किती पण भारी गिफ्ट असू दे, देव जे करू शकतो ना एखाद्याच्या हृदयात, ते गिफ्ट किंवा माणूस नाही करू शकत. Instead of doing all those tricks, he could ना. have just asked for forgiveness from God and say, Lord, please help me. आता हे सगळे नसते उद्योग आणि युक्त्या करायच्या ऐवजी
फक्त त्याने देवाला माफी मागायला हवी होती ना, की देव बाप्पा कानाला खडा, ह्याच्या पुढे असं नाही करणार, मला माफ कर. How much time he must have taken? Okay, so much property here, the आता- sheep here, goats here, हो camels ना, here. हे सगळं प्लॅनिंग करायला आणि सगळं ते वेगवेगळं करायला किती त्याचा वेळ गेला असेल. की बायको, महापरिवार इकडे, मग सगळी गुरोढोरो इकडे, अर्धी तिकडे. If you have reached the age of accountability, तुम्ही जर जबाबदारीच्या वयापर्यंत, समंजसपणाच्या वयात आलेले आहात and if you have messed up in something, आणि समंजसपणाच्या वयात आल्यावर तुम्हाला जर लक्षात येते की तुम्ही काहीतरी स्वतःहूनच चूक करून बरबादी केली आहे, and finally the chickens are finally coming home to roost, आणि आता मग त्या कोंबडी आणि कोंबडीची पिल्लं घरी येत आहेत, you have to tackle it yourself. तर स्वतःच हाताळायला लागेल बेटा. Because some of our bad decisions, they come home to roost, isn't it? कारण की आपल्यातल्या काही लोकांचे चुकीचे निर्णय आपल्याला खायला येतात. Say, it's not that just one mistake you do, but if you are living decades of bad decisions in your life, म्हणजे असं नाही की तू एक चूक केल्यानंतर असं सगळं घडेल, पण तुझ्या आयुष्यामध्ये जर बऱ्याच काही चुका तुझ्याकडनं झालेल्या आहेत, they will come back to you. तर ते तुझ्याकडे परत येणार What आहे. you sow, you will reap. तू जे पेरतो Right? ते कापणार आहेस. People speak of karma, लोक कर्माविषयी बोलतात, कर्म. but we speak about what you sow, you reap. आपण पेरणी आणि कापणी बोलतो. Amen. आमेन. And somewhere you have to pay. आणि कुठेतरी मग त्याची किंमत मोजावीच लागते ना. You have to face the consequences of your past actions. आणि भूतकाळात तू जे काही कृत्य केलेलं आहे त्याचे परिणाम तुला भोगावे लागतात. Though they may have been committed long time back, आणि जरी खूप पूर्वी तुझ्याकडनं ते सगळं झालेलं असलं तरी सुद्धा you have to rectify it with God. त्या चुका देवाचरणी बसून सुधरव. So Jacob knew, याकोबाला माहित I have to deal it myself. मला स्वतःलाच हे सगळं आता हाताळायला Now लागणार this is आहे. not working. आता ह्यानं तर काही काम होईना. This fellow is still wanting to meet me. या एसावाला तर मला अजून पण भेटायचंच आहे. Because Esau took all the gifts, but yet he said, I want to meet you. कारण एसावाने सगळ्या गिफ्ट वगैरे घेतल्या, पण तरी पण एसाव म्हटला नाही, मला याकोबाला भेटायचंच आहे. याला वाटलं की गिफ्ट वगैरे घेऊन तो शांत होईल आणि जाईल, But he was not going. पण एसाव काही जाईना. तो म्हटला नाही, मला भावाला भेटायचंच आहे. So after he sent his family across the brook, मग त्याने ओहळा पलीकडे आपला परिवार पाठवून दिल्यावर Jabbok. जबोक, ओहोळ, यबोक. Jabbok means empty. यबोक म्हणजे रिकामा. You have to be empty. रिकामं व्हायला पाहिजे, रिकामं व्हायला पाहिजे नाही, रिकामं व्हायला लागतं बेटा. And then what he did, मग त्याने काय केलं? he spent that night alone. ती रात्र याकोबाने एकट्यानं घालवली. Peniel. पनिएल is the place where he sat down alone. पनिएल या जागी याकोब एकटा खाली बसला. One of the greatest experiences that Jacob could have with God was when he was alone. आणि पनिएल मध्ये जेव्हा याकोब एकटा बसला तेव्हा याकोबाला देवासोबतचा एक अतिशय उत्कृष्ट असा अनुभव आला. You know, when he ran away from home also, he was alone communicating with God. त्याने घर सोडलं, तो घर सोडून पळून निघाला, तेव्हाही तो एकटा देवाशी बोलत होता. And it was night time. रात्रीचीच वेळ होती. When he lay on that, आडवा पडला होता ना Stone. त्या दगडावर. God met him at night. देव त्याला रात्री भेटला. Night vision he got. रात्रीच्या प्रहरी त्याला दृष्टांत मिळाला. Morning his life was made. सकाळी आयुष्य बनलं. Night time you don't know how powerful it is. रात्रीची वेळ तुम्हा लोकांना माहित नाहीये किती सामर्थ्यवान आहे. Amen. आमेन. That night, त्या रात्री a heavenly man wrestled with him. एक स्वर्गीय पुरुष त्याच्याशी झुंज करायला आला. Amen. And that Amen. man was an angel. आणि तो देवदूत होता. That's what Hosea chapter 12 verse 4 says. होशे 12:4 मध्ये त्याची नोंद आहे That he wept a lot. की तो खूप रडला त्यावेळेला. He wept a lot. खूप रडला, खूप See, रडला. Genesis doesn't tell us, but Hosea हा, tells us. उत्पत्तीमध्ये त्याची नोंद नाही, पण होशे आपल्याला सांगतो की त्या रात्री हा खूप रडला. And the Lord put the socket of Jacob's hip. आणि प्रभूनं त्याची मांडीचं हाड, He took it out of the joint. म्हणजे मांडीचं हाड जे आहे ते वेगळं करून टाकलं जॉईंट पासून, सांध्यातनं ते काढलं. And he couldn't walk straight after that. आणि याकोब त्याच्यानंतर लंगडतच चालला. He त्याला limped all his life. आयुष्यभर नंतर तो लंगडत चालला, त्याला सरळ चालता आला नाही. But पण he became a wise man. तो सुज्ञ झाला, He became Israel इस्रायल झाला, because he met God. कारण देवाला भेटला त्या दिवशी, He त्या won रात्री. a spiritual victory. आध्यात्मिक विजय त्याला When मिळाला. you win a spiritual victory, every battle is yours. आध्यात्मिक विजय मिळाल्यानंतर प्रत्येक लढाई तुझीच आहे. He learned to triumph through defeat. आणि त्याने शिकून घेतलं की पराजयातनं कसं यायचंय. He learned to be strong through his weakness. त्याच्या अशक्तपणातनं खंबीर कसं व्हायचं त्याने शिकून घेतलं.
He was emptied of himself. स्वतः तो स्वपासून रिक्त झाला, मीपणापासनं रिकामा झाला He was full of God. आणि देवाने भरून गेला. All the cleverness, all the craftiness left him. सगळं शहाणपण, कुयुक्त्या सगळं त्याच्यातनं निघून गेलं He confessed to God he was a Jacob, आणि त्याने देवाला कबूल केलं की मी याकोब आहे. a supplanter, a con man, a फसव्या cheater. फसव्या मी फसवणार आहे, मी याकोब आहे. God said, from today, आणि मग देव बोलला, your name will be Israel. आजपासून तुझं नाव इस्रायल असेल. Israel, God rules in your life. देव तुझ्या जीवनावर राज्य करेल. See, That's one- where Jacob ended and Yes. Israel started. One who strives with God, की जो देवासोबत झटतो a असा prince इस्रायल, of God. देवाचा राजकुमार इस्रायल. See, and so he called that place Peniel. पनिएल त्या जागेचं त्यांनी नाव ठेवलं. Peniel means seeing the face of God. पनिएल म्हणजे देवाचं मुख बघणे. Seeing the face of हालेलुया. God. देवाचं मुख बघणे. When will you have your Peniels now? Tell me. तुम्हाला तुमचे पनिएल कधी मिळणार आहेत? See, Peniels are always at night. पनिएल रात्रीचेच होतात. You कधी should also करणार आहेस? have your Peniels. तुला तुझं स्वतःचं पनिएल हवं बेटा. कधी करणार आहेस? ते रात्रीच मिळतं. Jacob held on to God याकोब देवाला मग धरून राहिला and he said, I will not leave you till you bless me. आणि म्हणाला, जोर तुम्हाला आशीर्वाद देत नाही मी तुला सोडणार नाही. Because his hip was broken. कारण मांडी तुटली त्याची. He used to always run. कारण सारखं याकोब धावायचा Now पळायचा he cannot run. आता काय पळणार? लंगडा झाला आता. He has to trust in God. आता देवावर विश्वास ठेवायलाच लागणार. And after that, त्यानंतर he met Esau so boldly. तो एसावाला एवढ्या धाडसानं भेटायला गेला ना. Genesis 33:3. उत्पत्ती 33:3. But yet, तरी that humility was there in him. ती नम्रता त्याच्यात होती. See, he met Esau. एसावाला तो भेटला And what did he do? आणि काय केलं? He bowed before Esau as he kept walking towards him. 7 times he bowed. जसं तो एसावाच्या समोर चालत चालत येत होता, 7 वेळा तो झुकत नमन करत एसावा Yes. समोर आला. 7 7 वेळा. times. He was 7 वेळा just bowing down as he was moving towards his brother नमन Esau. करत करत त्याच्या त्या भावाकडे तो आला. 7 वेळा. Not saying, oh, now God is with me, I will walk boldly and that ego will still be in me. असं नाही म्हणाला की आता देव माझ्या सोबत आहे तर माझ्यामध्ये असू दे तो मीपणा अहमपणा. मी नाही झुकत काही कोणासमोर. मी जातो ताठ आता त्याच्या समोर. I will never bow down. मी नाही त्याला झुकणार. I will only bow down before मी God. फक्त देवासमोर झुकणार आहे. See, असं नाही. but असं that नाही. was the culture, that was the respect in those पण times. ती संस्कृती, ते कल्चर होतं त्यावेळेला आणि तो आदर दिला जायचा तेव्हा. It was done in a very civil way. फार चांगल्या रीतीनं केलं जायचं ते. And in India, it is that culture still there. आणि भारतामध्ये सुद्धा ती संस्कृती आणि ते संस्कार अजून आहेत. And it's such a beautiful culture. आणि ते छान आहेत बरं का. I mean, when you bow down before somebody, you are not taking them as God. कोणासमोर तुम्ही नमन केलं तर तुम्ही काही त्यांना देव मानत नाहीये. It's a respect. एक आदर देत आहे. It's a respect. आदर देत आहे. If you put garland around him and then burn some candles before him, then we know you are worshipping हा, him. त्या माणसाला हार घालून उदबत्त्या लावून मग जर पाया पडला तर आम्ही म्हणू की तुम्ही त्याची पूजा करताय. See, that's what those people were doing for Paul and पॉल Barnabas. पॉल आणि बर्नबाला तिथल्या लोकांनी तसं केलं आठवतं ना. They cut the bull, they sacrificed, they put garlands for him. Then Paul said, this is enough. बैल कापला आणि अर्पण चढवलं आणि पॉलला हार काय घातले. मग पॉल म्हणला नाही ये बहुत हो गया भाई, ये ऐसा नहीं करते. So in Eastern countries, even today, they bow down before one another. पूर्वेकडच्या Even in China, you see them, they bow down before one another. पूर्वेकडच्या देशांमध्ये ही संस्कृती आजतागायत कायम आहे. चायनामध्ये सुद्धा लोक एकमेकांसमोर नमन करतच येतात, झुकत येतात. Because कारण Jacob knew Esau is elder to me. याकोबाला माहित होतं एसाव माझ्यापेक्षा थोरला आहे. Yes. मेरा बडा भाई आहे वो. A twin brother, but still he is elder. जुळा भाऊ पण मोठा, तो पहिले आला. My brother Paul is elder to me. हो, माझा भाऊ पॉल पण माझ्याहून मोठा आहे. बाहेर आधी तो आलाय. Yes, we हा. are twin brothers, but आम्ही he आहो- came before me. हो ना, आम्ही आहोत जुळे. Seconds पण before me. or पहिलं बाहेर पॉल आला, त्याच्या मागे मी आलो. whatever. Amen. मग पॉल झाला ना थोरला. So he is my elder brother. पॉल माझा थोरला भाऊ आहे. Amen. Amen. And now Esau ran to meet Jacob. आणि एसाव याकोबाला भेटायला धावत आला. And what did he do? काय केलं त्यांनी? He embraced him. येऊन मिठीच मारली याकोबाला त्यांनी. See the power of midnight prayer. बघा मध्यरात्रीतल्या प्रार्थनेतलं सामर्थ्य. He embraced him. मिठीच मारली एसावाने येऊन याकोबाला. He didn't remove his dagger. काही नाही हत्यार वगैरे बाहेर काढलं No. नाही. He embraced him. मिठी मारली येऊन त्याला. He forgave him क्षमा केली त्याने. after so many years. एवढ्या वर्षांनंतर त्याने याकोबाला क्षमा करून I टाकली. mean, he had taken his birthright. अरे त्याने जन्म हक्क घेतला होता या एसावाचा.
You know, birthright for them, it's so important. जन्म हक्क फार महत्वाचा असायचा त्यांना The माहितीये. firstborn gets so much of the आणि inheritance. प्रथम संतानाला खूप सारी मालमत्ता आणि वतन मिळायचं. तो But जन्म हक्क होता. Bible says both wept. पण बायबल म्हणतं दोघे भाऊ रडले. मग Both wept. दोघे रडले. God changed Esau's heart, देवाने एसावचं हृदय बदललं. all because thanks to the prayer that Jacob made alone with his God. सगळं यामुळे की याकोबाने एकटं बसून देवाची प्रार्थना केली म्हणून हे घडलं. त्याबद्दल धन्यवाद. What plans you make that cannot succeed, your one prayer will make those plans to succeed. जी प्लॅनिंग तू करतो आणि तुझ्या लक्षात येतं की हे यशस्वी होतच नाहीये, एखाद्या रात्री बस प्रार्थनेला, त्या प्रार्थनेतून ते यशस्वी होईल. Anybody can pray in the daytime, दिवसा कोणीही प्रार्थना करू शकतं बेटा, but night time is of more value. पण रात्रीच्या प्रार्थनेला जास्त किंमत आहे. It also shows the urgent need. आणि तिथून मग आपली तात्कालिकता कळते की यांना तात्कालिक मदतीची गरज आहे म्हणून रात्री बसले हे लोक प्रेयरला. It also shows that you have love for God. त्यातूनही दिसतं रात्री बसले प्रेयरला म्हणजे देवावर त्यांचं किती प्रेम आहे. It also shows that you are serious with God. त्यातनंही दिसतं रात्री प्रेयर करताय म्हणजे देवाला तुम्ही किती गांभीर्यानं घेतलंय, तुम्ही देव देव खेळत नाहीये. After Jesus, the master of prayer at night time was David. येशून पश्चात जर प्रार्थनेमध्ये कोणी मास्टर असेल रात्रीच्या प्रहरी तर तो होता दावीद. David prayed at night most of the time. दावीद रोज रात्री, जवळ रोज रात्री दावीद प्रार्थना करायचा. Night time was his time to meet God. रात्रीचा प्रहर दावीदाचा देवाला भेटायचा I प्रहर can give असायचा. you so many verses from Psalms how much he prayed at night time. स्तोत्र संहितेतून मी इतकी वचनं तुम्हाला काढून देऊ शकतो ना, जिथे लिहिलेलं आहे दावीद रात्री प्रेयर करायला बसला. Psalm Oh, 22:2. hallelujah. स्तोत्र 22:2 David said, ते म्हणाले, "Oh my God, I cry in the daytime and in the night season also." स्तोत्र संहिता 22:2 मध्ये त्यांनी असं म्हणून देवाचा धावा केला. At night he used to pray. In the daytime also he used to pray. At night also he used to pray. रात्री तो देवाला प्रार्थना करा, हे माझ्या देवा, दिवसा मी हाक मारतो पण तू उत्तर देत नाही, रात्री सुद्धा मी उगा राहत नाही, मी प्रार्थना करतो. See, I know this psalm refers to Jesus who went through the whole trial in the last week. मला माहिती आहे शेवटच्या आठवड्यामध्ये येशू ख्रिस्त ज्या सगळ्या कसोटींमधून गेले त्याविषयीनं हे स्तोत्र आहे. Because that escalated into strong weeping and prayer by Jesus. कारण त्यातून मग येशूंनी खूप साऱ्या प्रार्थना केल्या, एवढं ते तिथपर्यंत पोहोचलं. Yeah, it speaks about Jesus also. येशूंविषयी सुद्धा ते लिहिलेलं आहे. Because when he was thrown in the dungeon कारण येशूंना जेव्हा त्या खालच्या गुहेत टाकलं that Thursday night गुरुवारी रात्री, before Good Friday, उत्तम शुक्रवारच्या आधी गुरुवारी रात्री, I went to that place. त्या जागी मी जाऊन आलोय. When I was in Israel, I saw that place. इस्रायलला मी गेलेलो ना, ती जागा मी पाहिलेली आहे. There is Caiaphas's house. कैफाचं घर आहे तिथे. And when you enter Caiaphas's house, कैफाच्या घरात आपण गेलो ना, there is a huge room, a lavish एक front मोठी room. लॅविश मोठी खोली आहे. And there is a board mentioned there. तिथे एक पाटी लावली आहे. Underground caves अंडरग्राऊंड केव म्हणजे खाली खालच्या तळघरामध्ये गुहा सारखी आहे. and guard room. आणि गार्ड रूम, रक्षकांची खोली. And below it is written very sacred. आणि त्याच्या खाली लिहिलं आहे अति पवित्र. Sacred pit. अति पवित्र गुहा, Sacred dungeon. अति पवित्र खालची गुहा It is written there. लिहिलेलं आहे तिथे. And then you go down the flight of stairs. मग खाली तुम्ही जिना उतरायचा. And there are many small caves. अनेक छोट्या छोट्या गुहा तिथे And दिसतात. there are no windows for it. खिडक्या नाहीत, And there is no light. प्रकाश नाही, दिवा नाही, It's pitch dark. अंधार एकदम काळा. And there is a small pulpit kept there like this. छोटं पुलपीट त्यांनी तिथे एक ठेवलंय आता, That people who visit there, they may pray or even say some few things की जे from लोक the तिथे Bible. जे लोक येतात तिथे ती जागा बघायला, ते तिथे प्रार्थना करू शकतात किंवा असं पुलपीट आहे तर तिथे बायबल ठेवून काही बोलू शकतात. And there are plenty of bulbs, at least lights is there. बल्ब म्हणजे तसे लाईट आहेत. And I remember when I went there, I told them, can you put off the lights? मला आठवतं जेव्हा मी तिथे गेलो ना, मी त्यांना म्हणालो तुम्ही सगळे दिवे बंद करा. And they put off the light from top. त्यांनी वरून सगळे दिवे बंद केले, खाली अंधार झाला, It was complete. काळा कुट्ट अंधार. There my Jesus was kept supposedly. तिथं येशूंना ठेवलं गेलेलं असं म्हणतात. The whole Thursday night he was kept there, संपूर्ण गुरुवारची रात्र येशू तिथे होते all alone. एकटे. And I think so Psalm 22:2 refers to that time of the Messiah where he was alone and he started praying. आणि मला असं वाटतं स्तोत्र संहिता 22:2 मसीहाच्या त्या वेळेविषयी सांगत आहे की जिथे
येशू मसीहा प्रार्थना करायला लागले त्या काळ्या अंधारात. Because कारण next day he was going to meet his death. पुढच्या दिवशी गुड फ्रायडे, ज्याला आपण आता आज गुड फ्रायडे म्हणतो, त्या पुढच्या दिवशी ते मरणार होते. In the Garden of Gethsemane also he prayed a lot. गेत्सेमनी बागेत पण At येशूंनी night time. प्रार्थना केली रात्री. It was night time only. रात्रीचीच वेळ But होती, this was midnight. पण ही मध्यरात्र And होती. surely he must have prayed. आणि नक्कीच येशूंनी प्रार्थना केली असेल. You won't believe how whole team was crying there. आमचा संपूर्ण ग्रुप जो गेला होता ना, तो रडायला लागला. तिथे गेला रडायला, All रडायला. loudly they were weeping. जोर जोरात सगळे रडायला लागले. यू कांट रेजिस्ट. And here Psalm 22:2 says, आणि ते स्तोत्र 22:2 म्हणतं, "Oh my God, I cry in the daytime and in the night season also. माझ्या देवा मी दिवसा ढवळा तुला प्रार्थना करतो, रात्री पण मी शांत बसत नाही, But you do not answer. पण तू मला उत्तर देत नाहीस. And in the night season I am not silent. रात्री पण मी उगा नाही राहत. You hear not." तू ऐकत नाहीस. No, he hears. तो ऐकतो, But at times he answers not. पण कधी कधी तो उत्तर देत नाही. ऐकतो पण उत्तर देत नाही. Amen. That Amen. word actually should be that way. उत्तर देत नाही. पंडिता रमाबाईंनी बरोबर लिहिलंय. Oh, okay. In English it is not. उत्तर देत नाहीस. Like Jesus prayed, जसं येशूनी प्रार्थना केली, "Father, दे बापा, if it is possible, शक्य झालं take away this cup from तर me." हा पेला माझ्यापासून And लांब. he was all alone. आणि एकटे होते येशू, एकटे, कोणी नाही. 8 of them he kept there 8 बाहेर at the ठेवलं gate. दारापाशी. 3 of them inside the gate. त्यातून 3 दाराच्या आत घेतलं, But he went alone. पण गेले inside. एकटे अगदी आत. And there is a rock today आणि आज तिथे एक खडक आहे where he knelt down and prayed in की the जिथे garden. म्हणे येशूंनी गुडघे टेकून प्रार्थना केली गेत्सेमनी बागेत. Because he had to take the sins of the whole world. कारण संपूर्ण जगाचं पाप आता स्वतःवर घ्यायची वेळ आलेली होती. Amen. God hears every prayer. देव प्रत्येक प्रार्थना ऐकतो, But the answer to a prayer is sometimes withheld or delayed. पण प्रार्थनेचं उत्तर देवबाप कधी कधी धरून ठेवतो, उशिरा देतो. समटाइम्स, And sometimes कधी कधी our prayers are denied. आपल्या प्रार्थनांना देव नाकारतो. If we denied the prayer of Jesus, येशूंची प्रार्थना देवानी नाकारली तेव्हा, because Jesus said, कारण येशू बोलले, if it is possible, शक्य झालं take away this cup from me. हा पेला काढून टाक माझ्यापासून. God did not answer him at देवानी all. नाही ऐकलं येशूंचं की this He is not heard the voice, but he answered not. ऐकलं देवानी ते, पण देवानी उत्तर नाही दिलं. That's what येशूंना. David is saying. दावीद ते सांगतो, He heard, but does not answer. मी हाक मारतो, तो ऐकतो, पण तो उत्तर देत So नाही. it is alluding to my Lord Jesus Christ. माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच लिहिलेलं आहे हे. Amen. आमेन. Sometimes he delays, but at times he says no. कधी कधी तो उशीर करतो, कधी कधी तो नाही म्हणतो. नाही की मी नाही उत्तर देणार. Amen. आमेन. God does that. देव असं करतो. And sometimes it is delayed, like when Daniel was praying. आणि कधी कधी उशीर करतो, जसं दानिएल प्रार्थना करत होता. The angel came later on and said the delay was because some of the demonic forces were not allowing me to reach to you. देवाचा दूत नंतर येऊन म्हणाला ना की काही सैतानी शक्त्या तुझ्यापर्यंत मला पोहोचूच देत नव्हत्या. In Daniel 10:13. दानिएल 10:13 वचन. Amen. आमेन. Because the devil does not want you to be blessed. कारण सैतानाची इच्छाच नाही ना तुम्हाला आशीर्वाद मिळावा. Amen. आमेन. So be encouraged. तर प्रोत्साहित व्हा. Your prayers have power. तुमच्या प्रार्थनांमध्ये सामर्थ्य आहे. Amen. And night prayers have mighty power. आय एम सॉरी. No problem. Take water. Night time has mighty power. Huh? रात्रीच्या प्रार्थनांमध्ये तर खूप सामर्थ्य आहे. I enjoy night prayer. And actually there are so many things to share with you how that night prayer should be. Maybe I will speak sometime. मला तर रात्रीच्या वेळची प्रार्थना खूप आवडते. खूप सारं मी तुम्हाला सांगू शकतो या विषयावरती. Psalm 42 verse 8. स्तोत्र 42:8. David said, "Yet the Lord will command his loving kindness in the daytime, and in the night his song shall be with me, and my prayer unto the God of my life." स्तोत्र 42 त्यातलं 8 वचन. तरी दिवसा यहोवा आपली प्रेमदया आज्ञापील आणि रात्री त्याचे गीत म्हणजे माझ्या जीवाच्या देवाला केलेली प्रार्थना माझ्यापाशी राहील. Say, in the morning goodness and kindness mercy shall follow you. सकाळी प्रेम दया तुमच्या मागे चालेल, But even in the night, पण रात्री सुद्धा in the season of calamity, संकटांच्या दिवशी his song shall be upon my lips. त्याचं गीत माझ्या ओठांवर असेल.
See, and he would praise God. आणि देवाची स्तुती तो करत राहायचा. David was praising God at night time, daytime. For him, time didn't matter. रात्रीच्या समयी दिवसाढवळ्या दावीद देवाची स्तुती करत बसायचा. त्याला वेळेने काही फरक पडायचा नाही. Worshipping God at night. की रात्री पण देवाची आराधना. Have you ever tried worshipping God at night? तुम्ही कधी प्रयत्न केलाय रात्री देवाची आराधना करायचा? हा? It is. मी करते. I mean, you enjoy it. मजा येते. मी तर कधी कधी YouTube वर माझीच गाणी लावून करते. Talk to बहुत अच्छा him. लगता है. Thank him. त्याची बोला. Praise him. त्याचे आभार माना. David says, I meditate on the word of God at night. दावीद म्हणाला मी देवाच्या शब्दांवर रात्री मनन करतो. Kenneth Hagin used to burn his midnight oil, and at nights he used to always talk to God. केनेथ हेगन सुद्धा रात्रीच्या समयी असा दिवा लावून ना देवाशी बोलत बसायचे. दिवा जाळा, रात्री दिवा जाळा, You प्रार्थनेला know, बसा. David was surrounded by enemies. दावीदाला चारी बाजूने शत्रूंनी घेरलेलं. Saul at one time sent his army to arrest David. शौलाने तर एकदा त्याचं सैन्य पाठवलं दावीदाला अटक करायला. First he asked his people to watch the house of David. पहिलं त्याने आपल्या लोकांना सांगितलं की दावीदाच्या घरावर उसके घर पर नजर रख. Ah. ऐसा हिंदी में समझेगा जल्दी से. See where he stays and you have to kill him. उसके घर पे नजर रख, बघ कुठे राहतो आणि त्याला ठार मार. Psalm 59 verse 1. स्तोत्र 59:1 Read there, you will see what वाचा it तुम्ही. says. स्तोत्र 59:1 तुम्हाला कळेल तिथे काय लिहिलंय. 59:1 हे माझ्या देवा, वैऱ्यांपासून मला सोडीव, जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून दूर उंचावर मला ठेव. See, that surely would have been at night time. नक्कीच रात्रीचा समय असणार आहे हा. But David prayed, पण दाविदाने प्रार्थना Oh केली. God, defend me from them that rise against me. परमेश्वरा जे माझ्या विरुद्ध येतात त्यांच्यापासून मला तू सोडव. Maybe he knew, he saw those people outside his house. आणि कदाचित त्याने घराबाहेर त्या लोकांना पाहिलं असेल. From his window he must have seen, oh, these are Saul's people have come to kill me. दाविदाने कदाचित घराच्या खिडकीतून बाहेर डोकावलं असेल रात्रीला, तर See. त्याच्या लक्षात आलं असेल की हे शौलाचे लोक आहेत, मला मारायला आलेत. See, they would not have come in the daytime. ते दिवसात नसते चालले ना, हे सगळं रात्रीच होतं. They would have come at night time. रात्रीच होतं हे सगळं, रात्रीच आलेले असणार आहेत. And he must have heard some noises. आणि दाविदाला काय आवाज आला असेल कानावर, He must have seen from the window. तर दाविदाने खिडकीतून पाहिलं असेल, Oh, these are Saul's people. अरे शौलाचे लोक आलेत. Suddenly he went there अचानक तो गेला, and knelt down. गुडघे टेकले, Oh God, म्हणाला देवबाप्पा help me. मला मदत कर, Help me. मला मदत They have कर. come to capture me. ते मला धरायला आलेत, मला सोडव. And Bible says, बायबल म्हणतं God worked in his life. देवाने त्याच्या जीवनात कार्य केलं. God saved him. देवाने त्याला वाचवलं. Once it so happened, एकदा असं झालं, he was in his wife Michal's house तो त्याची बायको मिखेल तिच्या घरात होता, and he was sleeping. झोपला होता. And suddenly Saul sent some people. अचानक शौलाने काही माणसं पाठवली. My daughter is there, both of them are sleeping. See that you kill David. माझी मुलगी तिथे आहे, दोघे झोपलेले आहेत, तुम्ही दाविदाला ठार मारा फक्त What वास. demonic fellow! He is a father-in-law. He is making his own daughter a widow. काही सैतानी बाप असेल ना हा, सासरा आहे, आपल्या स्वतःच्या मुलीला विधवा करतोय. Say, I mean, when the devil takes over, I mean, what rubbish you can do. पण सैतानाने एखाद्या माणसाचा ताबा घेतला की काय घणेरडी कृत्य तो माणूस करू शकतो, त्याला लिमिट नाही. He's saying, kill David. तो म्हटला, शौल म्हणाला, दाविदाला माझ्या जावेला ठार मारू नये And make your daughter widow. आणि मुलीला विधवा कर. He never loved anybody but self. त्याने शौलाने ना कधी कोणावर प्रेमच केलं नाही, शौलाला फक्त स्वतःवरच प्रेम. But see how it worked. पण कसं काम झालं बघा. Michal came to know मिखेलला कळलं that these people have come to kill my husband David. की हे लोक माझ्या नवऱ्याला दाविदाला मारायला आलेत. And she revealed it to David. तर मिखेलनी दाविदाला सांगितलं, Such persons are standing out. असे असे लोक बाहेर आहेत. So he just kept pillows and then wrapped it with a blanket. तर मग दाविदाने उषा वगैरे ठेवून, ब्लँकेट वगैरे ठेवून ते सगळं केलं And then he ran away from the house. आणि घर सोडून पळून गेला. And those fellows came. मग ते आत आले, Oh, see, this fellow is sleeping. हा इथे झोपलाय. त्यांना वाटलं, And they tried to kill him. त्यांनी ठार मारायचा प्रयत्न केला, See, he ran away. पण बाय देन दावीद पळून गेला. See, he says in verse 3, तिसऱ्या वचनात तो म्हणतो 59:3, For behold, they lie in wait for my soul. The mighty are gathered against me, not for my transgression, nor for my sin, O Lord. स्तोत्रसंहिता 59:3, कारण हे यहोवा पहा, ते माझ्या जीवासाठी टपून बसलेले आहेत. बलवान लोक माझ्या विरुद्ध एकत्र जमतात, हे माझ्या अपराधामुळे नाही,
माझ्या पातकांमुळे नाहीये हे. Say, but see, he's saying it's not my sins, तो म्हणतो मी पाप केलं म्हणून नाहीये, but because I am your child. पण मी तुझं लेकरू आहे म्हणून हा छळ आहे. But thou, O Lord, shall laugh at them. Thou shalt have all the heathen in derision. Because of his strength will I wait upon thee. For God is my defense. तर माझा अन्याय नसता ते धावतात व तयार होतात. तू माझे सहाय्य करायला जागृत हो आणि पहा. In Psalm 77 verse 2, 77:2 स्तोत्र संहिता काढा 77:2. in the day of my trouble, I desperately sought the Lord. In the night, my hand was stretched out in prayer. Oh, hallelujah. Without weariness, my soul refused to be comforted. स्तोत्र संहिता 77:2. माझ्या संकटाच्या दिवशी मी प्रभूला शोधले. रात्री माझा हात पसरलेला राहिला See, आणि तो ढिला पडला नाही. माझ्या जीवाने सांत्वन पावण्याचे नाकारले. say, in the night his hands were continuously lifted up to God. रात्री त्याचे हात सारखे देवाकडे पसरलेले होते. Do you see the power behind David's overcoming? म्हणजे दाविदाला जे विजय मिळत गेले त्याच्या मागचं सामर्थ्य कशात होतं लक्षात येते. When trouble comes, संकट आलं you need to lift up holy hands and pray. की तुम्ही दोन्ही पवित्र हात वर करून प्रार्थना केली पाहिजे. It was night time, रात्र होती, but for David, night or day, his hands were lifted up to पण God. दाविदाला रात्र का दिवस फरक पडायचा नाही. त्याचे हात देवाकडे असे पसरलेलेच असायचे. Because David was in the habit of praying at night. कारण दाविदाला रात्री प्रार्थना करायची सवयच होती. Somewhere he found that night prayers are more effective than day prayers. दाविदाला असं आढळलं कुठेतरी की रात्री केलेल्या प्रार्थना दिवसा केलेल्या प्रार्थनांपेक्षा शक्तिमान आहेत. In Psalm 88 verse 1, मग स्तोत्र 88:1 काढा. O Lord God of my salvation, I have cried day and night before thee. बराबर. स्तोत्र 88:1. हे यहोवा माझ्या तारणाच्या देवा, दिवसा आणि रात्री मी तुझ्या पुढे आरोळी करतो. In Psalm 119 verse 62, काढा स्तोत्र 119:62. at midnight I will rise to give thanks unto thee. रात्री या मध्य प्रहरी मी तुझे आभार मानायला उठीन. See, I mean, he didn't have anything to pray. बाकी त्याच्याकडे प्रार्थना करायला काही He नव्हतं. would suddenly rise for no reason when men were sleeping and snoring. His heart was interested in God. He wanted to just thank God. सपोज त्याच्याकडे प्रार्थना करायला काही मुद्दा नाहीये एखाद रात्री, तर तो अचानक उठायचा आणि मध्यरात्री देवाची स्तुती आराधना करायला लागायचा. तुझ्या न्यायीपणाच्या निर्णयांमुळे तुझी उपकारस्तुती करायला मी मध्यरात्री उठीन. स्तोत्र 119:62. With no obvious reason, he would just sit up and say, Thank you, Lord. काही कारण नाही असं खास, पण उठणार बसणार म्हणणार धन्यवाद येशू. Lord bless you, Lord. प्रभू धन्यवाद. I just came to meet you, Lord, at night. मग मी तुला भेटायला आलो रात्री देवा. Why? का? I just want to thank you, Lord. नाही मला तुझे आभार मानावेसे वाटले मी For आलो. what? कशाला? For life. जीवनासाठी. हा श्वास जो चालू आहे त्यासाठी. आमेन. I'm telling you, this should be our practice also. आपली सवय पण अशी असायला पाहिजे. His mind was so full of the love of God. त्याचं मन देवाच्या प्रेमाने एवढं भरलेलं होतं ना. He used to read the Bible at night. रात्रीचा तो बायबल वाचायचा. In Psalm 119:48, आणि स्तोत्र 119:48 बघा. my eyes prevent the night watches. हालेलुया. स्तोत्र संहिता 119:48. ज्या तुझ्या आज्ञांची मी त्याकडे मी आपले हात उंचावीन आणि मी तुझ्या नियमांचे ध्यान करीन. Say, at night, रात्री करीन, हात उंचावीन. my eyes prevent the night watches. माझे डोळे रात्रीच्या प्रहरी तुझ्याकडे लागतील. Praise God. ओ हालेलुया. आमेन. आमेन. Just thank Him, just praise Him, just worship Him. फक्त त्याचे आभार माना, त्याची आराधना करा, त्याची आठवण करा. Morning, the whole next day will be a blessed day for you. संपूर्ण उद्याचा दिवस तुझ्यासाठी आशीर्वादी दिवस ठरेल. असं Praise होईल. God. आमेन. 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 Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Anytime you get up at nights, कधी रात्री तुम्ही उठला ना, don't think so that you have to, you get up only to drink water. रात्रीचं उठल्यानंतर ना फक्त अरे पाणी प्यायला उठलो असं नका समजू. Don't think that you have to go to the washroom. बाथरूमला That's why you वॉशरूमला जायचंय म्हणून जाग आली असं नका करू. No. असं Maybe नसतं ते. God has woken you up that you may pray. कदाचित देवाने तुला प्रार्थना करायला जाग केलं असेल. हु नोस. Speak in tongues. अन्य भाषेत बोला.
Speak in tongues. अन्य भाषेत बोला. रात्री असे उठलात तर. I'm not saying spend 5 hours in night prayer. बघा, आम्ही तुम्हा लोकांना 5-5 तास रात्री प्रार्थना करा असं म्हणत नाही. मला माहिती तुम्ही सगळे कामाला जाता. But I was also going to work पण that तुम्हाला time. माहितीये, मी पण कामाला जायचो. माझी Yes. ड्युटी असायची सकाळी कंपनीत. I used to go to work. कामाला जायचो. आम्ही सुद्धा कामाला जायचो, तरी रात्री जागे राहून प्रार्थना करायचो. वी हॅव डन इट, सो वी आर टेलिंग यू. आम्ही केलंय म्हणून सांगतोय. And I'm not dead because I spend night आणि मी time in मेलो नाही prayer. काही. मी मेलो का? रात्री प्रार्थना करून सकाळी कामाला जाऊन मी मेलेलो नाहीये. I'm still alive. आहे ना अजून जिवंत. Even last night I spent time with the Lord. काल रात्री पण मी प्रभू सोबत वेळ घालवली. काल रात्री पण. You don't need to have a list to pray before त्याला God. काही यादी लागत नाही की देव You love somebody, you just say thank you Lord Jesus, thank you, bless you Lord. आपलं प्रेम आहे ना, तर आपण म्हणतो धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. Even before sleeping, झोपण्या अगोदर सुद्धा just say Lord, फक्त म्हणा प्रभू thank you धन्यवाद, for the थँक्यू whole day. संपूर्ण दिवसासाठी. Thank you for the next day आय also. लव्ह यू लॉर्ड. उद्याच्या दिवसासाठी पण तुला धन्यवाद. I love you for all that you are doing for me. जे करतोय त्याबद्दल माझं तुझ्यावर प्रेम आहे दे बाप्पा. This is my Peniel. हे माझं पनियल आहे. I want to see the face of God. मला देवाचं मुख बघायचंय रात्री. At night time, रात्री you can give me vision. तू मला दृष्टांत दे, You can give me dream. तू मला स्वप्न दे, Speak to me. बोल माझ्याशी दे बाप्पा, मला भेटायला ये. When did God speak to Samuel? देव शमूएलाशी कधी बोलला? night. रात्री ना. शमूएल झोपला होता ना मंदिरात. He was sleeping. झोपला होता ना शमूएल मंदिरात कराराच्या कोशापाशी. Samuel, Samuel. तर आवाज आला, शमूएला, शमूएला. Sometimes we feel why God is calling only at night. कधी कधी आपण म्हणतो देवा रात्रीच का हाक I मारतो? mean, he could have called Samuel in the daytime. शमूएला दिवसा देव हाक मारू शकला असता. I mean, he should have felt pity. Oh, this is a small boy. Why to trouble him at night? त्याला दया यायला हवी होती ना. Isn't it? लहान मुलगा आहे, रात्रीचं कशाला त्याला जागा करायचं हाक मारून. Morning I can talk to him. सकाळी बोलीन त्याच्याशी, अजून मुलगा लहान आहे. No, झोपू but he दे. woke him up at night. देवानी रात्री त्या लहान पोराला हाक मारून उठवलं. Samuel! शमूएला. Samuel ran to Eli. शमूएल एलीकडे गेला. एली उसका पास्टर. You called me? मला बोलवलं का सर तुम्ही? No, I didn't call नाही, you. Go sleep. मी नाही बोलवलं. जाऊ झोप. Again slept. गेला, झोप. Samuel! परत आला. शमूएला, शमूएला. Again he ran. परत तो धावला एलीकडे. You did call me तुम्ही again. बोलवलं, मला हाक मारली ना? No, I didn't call you. नाही मारली. Say. हा? Third time, तिसऱ्यांदा Eli knew मग एलीला कळलं God is talking to him. देव याला हाक मारतोय. इस पे आ रहा है कुछ तो भी. कॉलिंग आ रही इसको. Night time, रात्री my God is awake. माझा देव जागा असतो. Night time, my God is माझा awake. देव जागा असतो, जास्त जागा. Isn't it? So, I'm not saying do it every night रोज रात्री करा असं सांगत नाहीये मी तुम्हाला. because कारण there are other verses also I didn't take, but where it says बाकीची पण वचनं आहेत ती मी आज सांगितली नाही तुम्हाला. जिथे लिहिलंय David slept peacefully. दावी शांतीनं झोपला. I slept peacefully मी शांतीनं झोपलो because कारण I trust in the Lord. प्रभूवर मी विश्वास So there ठेवला. are times you just have to say, Lord, I'm just sleeping, you take care. तर of कधी कधी everything." प्रभूला म्हणायचं देवबाप्पा तू सगळं बघून घेशील, मी झोपतोय. Say, that is trust. त्यालाच विश्वास म्हणतात ना. Amen. आमेन. So Amen. will you spend sometimes in night prayer? तर कधी कधी थोड्या वेळ असं रात्री प्रार्थना करायला बसाल? बसणार असाल तर होकार द्या. And actually we wanted even night prayer for the church. Let's but have it. I'm ready, Pastor. You say it, I'll come. You Full say night. it, I will come. I'm ready. full night prayer. पूर्ण रात्र प्रार्थना. How many will come? You announce the date. किती लोग येतील? अख्खी रात्र प्रेयर करायची. Full night. गेट से स्टेज तक, ऊपर से नीचे तक सब लोग Night vigil. कोने पकड़ के प्रेयर में बैठो. Night vigil. रात्रभर प्रार्थना. And it's so beautiful. सुंदर, इतकं छान असतं ना. You know, there should be some individual prayer also. Each one goes wherever in Oh. one corner We and used to starts do praying. that. आम्ही असं करायचो. We used to do that. थोडा 1 तास 2 तास एकट्याला प्रार्थना करायला वेळ द्यायचो. इंडिव्हिज्युअल की जा. Individual prayer. म्हणून मी म्हटले प्रत्येकाने एक कोपरा धरा, बसा. Any corner you just go and pray. आणि आपल्याकडे कोपरे किती आहेत? खूप आहेत. कोणी एक कुठलाही कोपरा धरा. We will do it. करू करू. Let's विल डू. look to God. आपण Come. करू. एखादी सुट्टी बघून आम्ही अनाउन्स करू. आमेन. हालेलुया. प्रार्थना की आत्मा वाह, वाह. उंडे
हालेलुया. प्रार्थना प्रार्थना करे प्रार्थना की आत्मा उंडे प्रार्थना प्रार्थना करे स्तुति बलि दीन प्रार्थना आमेन. स्तुति बलि दीन प्रार्थना हर पल हमें चढ़ाना है हर पल हमें चढ़ाना है प्रार्थना की आत्मा उंडे प्रार्थना प्रार्थना करे प्रार्थना की आत्मा उंडे प्रार्थना प्रार्थना करे उपवास और त्याग करके उपवास और त्याग करके हर दिन विनती करना है हर दिन विनती करना है प्रार्थना की आत्मा उंडे प्रार्थना प्रार्थना करे प्रार्थना की आत्मा उंडे प्रार्थना प्रार्थना करे घुटने सभी झुकना है घुटने सभी झुकना है आके सभी नम होना है आके सभी नम होना है प्रार्थना की आत्मा उंडे प्रार्थना प्रार्थना करे प्रार्थना की आत्मा उंडे प्रार्थना प्रार्थना करे खुले द्वार पे खड़े रह कर खुले द्वार पे खड़े रह कर देश के लिए हमें रोना है देश के लिए हमें रोना है प्रार्थना की आत्मा उंडे प्रार्थना प्रार्थना करे प्रार्थना की आत्मा उंडे प्रार्थना प्रार्थना करे प्रार्थना की आत्मा उंडे Thank you, Jesus. प्रार्थना Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. I thank you, Lord. तुझे मी आभार मानतो. You are ready to meet us day and night. तू दिवस आणि रात्र आम्हाला भेटायला तयार आहेस. Thank you, Father. धन्यवाद येशू. Thank you for the effectiveness of night prayer. रात्रीच्या प्रार्थनेतल्या प्रभावशालीपणासाठी तुला धन्यवाद. There are so many deliverances you gave at night time. अनेक पद्धतीच्या सुटका तू रात्रीच्या वेळी लोकांना दिलेल्या आहेत. David was a man who prayed at night. दावीद रात्री उशी भिजवून प्रेयर करायचा. Lord Jesus, दे बाप्पा, you yourself prayed the whole night before the next day you started appointing the apostles. प्रभू येशू तू स्वतः रात्रभर प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी सगळ्या प्रेषितांना नेमण्या अगोदर आदल्या रात्री रात्रभर तू प्रार्थना केली. You prayed the whole night. रात्रभर तू नेहमी डोंगरावरती जायचा, पाटे पाटे खाली उतरायचा, रात्रभर तू प्रेयर करायचा. And next day you selected your apostles. आणि दुसऱ्या दिवशी खाली येऊन मग तू प्रेषित निवडले. When the disciples were in the boat, शिष्य जेव्हा नावेत होते, after you multiplied the fish and bread, तू मासा आणि भाकर बहुगुणित केल्यानंतर they were stuck in the midst of the storm. ते अडकले त्या वादळामध्ये. Early morning, पहाटे पहाटे 2-3 o'clock you came walking on the 2-3 water. वाजता तू पाण्यावर चालत आलास. Even at Hallelujah. night you came walking. रात्रीचाही तू पाण्यावर चालत आलास. Because कारण you sent the disciples away तू शिष्यांना पाठवून दिलं and you started आणि praying. तू प्रार्थनेला बसला. Whole night you अख्खी prayed. रात्र तू प्रार्थना करत And होतास. early morning you walked on the अखराबा water. शंदो महांदरो खोलोबा सिराबा Thank संता. you, Lord. आणि पहाटे पहाटे तू पाण्यावर चालला. Thank you, रबा Jesus. खराबा शंदो गो मंदरा करा. Thank you, रबा Lord. कराबा सुकुनमा हिंदरा. Help us, O रबा God. बाबा कराबा आम्हाला मदत कर दे बाप्पा. I know if we pray at night, आम्हाला ठाऊक आहे रात्रीचा आम्ही प्रार्थनेला बसलो we will only see miracles in the तर daytime. आम्हाला दिवसा फक्त चमत्कार पाहायला Only मिळतील. miracles in the फक्त daytime. चमत्कार दिवसा. ओ हालेलुया.
रबा खराबा शंतराबा बाबा. Pour down the spirit of supplication upon the people. प्रार्थना आणि विनंतीचा आत्मा लोकांवरती आता यावेळेला ओत. Pour down your spirit of supplication upon the people. प्रार्थनेचा आत्मा तुझ्या लोकांवर, विनंतीचा आत्मा तुझ्या लोकांवर आता ओत. You said, तू म्हणालास rise up at night रात्री उठा and call on the name of the आणि Lord. प्रभूच्या नावाचा धावा करा. Oh God, माझ्या देवा help us, Lord. आम्हाला मदत कर All of us will wake up in the midst of the night की आम्ही सगळ्यांनी मध्यरात्री जागं व्हावं and seek your face. आणि सरळ तुला प्रार्थना सुरू करावी. Because this church started with prayer. आणि चर्च प्रार्थनेवर सुरू झालंय. Night prayer, night रात्री vigils. रात्री रात्रभर प्रार्थना करून हे चर्च उभं राहिलं. Put that spirit of supplication in तो the people. विनंतीचा आत्मा सगळ्यांवर ओत. प्रार्थना की आत्मा सचमे उडेल. Wake them up, Lord, at night, जागं कर त्यांना रात्री. that they will meet you, Lord. उठाव त्यांना रात्री की त्यांनी तुला भेटावं. Thank you, Father. दे बाप्पा तुला धन्यवाद. And I know मला ठाऊक आहे blessings will flow forth in their lives. आशीर्वाद त्यांच्या जीवनात वाहतील. Deliverance will start flowing from their lives. सुटका त्यांच्या जीवनात वाईल. All shackles will be broken in the name of सगळ्या Jesus. साख्या बंधनं येशूंच्या नावात All तुटतील. chains will be snapped in the name सगळ्या of Jesus. साख्या येशूंच्या नावात तुटतील. रबा खनामा We will be bold like a lion in the daytime. सिंहासारखे आम्ही दिवसा ढवळ्या एकदम धाडसी बनू. Thank you, Master. धन्यवाद Thank you, देव बाप्पा, Jesus. धन्यवाद. Now I pray, आता मी प्रार्थना करतो. bless them all. सगळ्यांना आशीर्वादित कर. And as they will spend quality time even at night आणि to जसं pray, आता रात्रीच्या वेळी पण ते चांगली वेळ प्रार्थनेत घालवतील. let there be a mighty release in their महान lives. महान सुटका त्यांना Those जीवनात. things which have not happened will start happening. ज्या गोष्टी घडतच नाही त्यांच्या जीवनात त्या घडायला लागतील. The hard things that were not happening will start happening when you अवघड stay गोष्टी awake at night. अवघड गोष्टी ज्या आयुष्यात घडतच नाहीयेत रात्री प्रेयर केल्यानंतर घडायला लागतील. I promise you today, मी आज वचन देतो तुला. try it. मी तुम्हा लोकांना वचन देतो आज रात्री तुम्ही हा प्रयत्न Try it. एकदा करा. You will get your healing also. आरोग्य पण मिळेल तुम्हाला. You will get your blessing also. आशीर्वाद पण मिळेल That तुम्हाला. which has not happened जे झालेलं नाही अजून will start happening. ते व्हायला लागेल. Because कारण night prayer is the most powerful time to get. रात्रीच्या प्रहराची प्रार्थना One with सगळ्यात God. सामर्थ्यवान प्रार्थना आहे. रबा खराबा शंतरू. Yes, everyone prays in the daytime, दिवसात सगळेच प्रार्थना करतात. but night time is special. रात्र खास असते. Thank you, Father. हालेलुया. Thank you, Master. धन्यवाद In दे बाबा. Jesus' name I pray. येशूंच्या नावात Amen and amen. Amen. Praise God. Please be seated. आमेन. कृपया सर्वांनी खाली बसा.